गुड मॉर्निंग. आजचं आपलं जे सेशन आहे हे 28 सप्टेंबरची जी एक्झाम आहे एमपीएससीची, त्या एमपीएससीच्या प्रिलिमच्या स्ट्रॅटेजीचं हे सेशन आहे. बघा की 3 प्रकारचे ग्रुप्स मला आढळले. पहिलं जे आहेत की ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, तर त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत इतक्या दिवसाच्या मेंटोरिंग आणि काउन्सिलिंग नंतर, ते सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स मी इथं ऑलरेडी आपण जे डिस्कस करणार आहे त्याच्यामध्ये चर्चा करणारच आहे. दुसरा ग्रुप असा आहे बघा की ज्याच्यामध्ये जे मुलं यूपीएससीचा अभ्यास करतायत आणि आता यूपीएससीचा सिलेबस सेम झालाय एमपीएससी यूपीएससीचा, त्यामुळे ते एमपीएससीची परीक्षा देणार आहेत. त्यामुळे त्यांना हे माहित नाही की यूपीएससीच्या सिलेबसचा अभ्यास इतक्या वर्ष आपण केलोय, मग एमपीएससी मध्ये काय वेगळं आपल्याला अभ्यास करायचा, जसं की महाराष्ट्र स्पेसिफिक काय करायचं आहे, तर तो वेगळा ग्रुप आहे. तिसरा ग्रुप असा आहे की जो एक दोनदा त्यांनी प्रिलिम्स दिलेली आहे पण त्यांचा रिझल्ट आला नाही प्रिलिम्समध्ये. असे 3 प्रकारचे ग्रुप्स आहेत. या तिन्ही ग्रुपचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचे सोल्युशन्स आहेत हे सगळं पुढच्या आपण 30-40 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. कोणतं जरी एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची असेल ना, कोणती एक्झाम, मी बरेच काही याच्यामध्ये सायकोलॉजीचे एक्सपर्ट पण तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की तुमचं व्हाय क्लिअर असलं पाहिजे. तुमचं व्हाय क्लिअर असलं पाहिजे म्हणजे काय? सायमन सिनिक नावाचा एक सायकोलॉजिस्ट आहे, त्यांनी डायग्राम सांगितली होती. ह्याच्यामध्ये पहिलं असते बघा व्हाय, दुसरं असते हाऊ आणि तिसरं असते व्हॉट. बऱ्याचदा काय होतं की आपला व्हाय क्लिअर नसतो. तुम्हाला सेशनच्या सुरुवातीला पण एक सांगितलं बघा की तुम्ही कोणती एक्झाम देताय, आता 28 सप्टेंबरची एमपीएससी प्रिलिम्स देताय, हे पहिले क्लिअर करायचं. प्रत्येक एक्झामच्या रिक्वायरमेंट वेगळी आहे, प्रत्येक एक्झामची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. तसं हे जे पहिलं आहे ना, हे पहिले तुमचं व्हाय क्लिअर करायचं. व्हाय क्लिअर झाल्यानंतर काय की दुसरे स्टेप असते बघा हाऊ, की आता मी हे कसं करू, त्यासाठीच आजचं सेशन आहे. हाऊ ऑलवेज डील्स विथ द प्रोसेस ऑफ द एक्झाम, की एक्झामची प्रोसेस काय आहे आणि तुम्हाला ते टप्पे काय करायचे त्याच्यात. तिसरं असतं बघा व्हॉट. व्हॉट म्हणजे काय की आत्ता नेमकं तुम्हाला काय करायचं, ऍक्शन. व्हॉट जे असतं हे व्हॉट कशा संदर्भात असते, तुमचं ऍक्शन्स आणि इम्प्लिमेंटेशन. ते म्हणतात ना, नोईंग इज नॉट डुईंग, डुईंग इज डुईंग. स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये तुम्ही 30 मिनिट जे काय आता ऐकणार पुढं, हे सगळे स्ट्रॅटेजीज आहेत. हे सगळे स्ट्रॅटेजीज तुम्हाला फॉलो करायचे पुढच्या 42 दिवसामध्ये, बरोबर. म्हणजे आपल्याकडे किती दिवस आहेत शिल्लक, आता 42 डेज आहेत आणि अराउंड आज रविवार, इथून पुढे पकडला तर 6 आठवडे आहेत. तर त्या 6 आठवड्यामध्ये कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा, एक प्रिन्सिपल असतं, त्याला म्हणतात की परेटो प्रिन्सिपल. शब्द ऐकला याचा कधी कधी, परेटो प्रिन्सिपल. त्याला म्हणतो बघा परेटो 20-80 रूल. परेटो या सायकोलॉजिस्टने असं सांगितलं बघा की जे काही तुम्ही अभ्यास करताय ना, समजा हा अभ्यास 100% पकडा, या 100% अभ्यासामध्ये 20%च अभ्यास हा फार महत्वाचा असतो की जो तुमच्या पूर्ण 80%ला कव्हर करतो. हे जे प्रिन्सिपल आहे हे पूर्ण लाईफला पण तुमच्या कामाला आहे बघा. 20%च तुमच्या जवळचे असे मित्र असतात की जे 80%पेक्षा जास्त महत्वाचे असतात आणि ते प्रोडक्टिव्ह असतात. एखाद्या कंपनीमध्ये 20%च असे एम्प्लॉई असतात की जे 20% एम्प्लॉयमुळे त्यांच्या कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढत असते, 80% मुळे नाही. हे प्रिन्सिपल आहे, हे सगळ्यासाठी लागू होतं, तसं आपल्या यूपीएससी साठी पण हे लागू आहे. आपण काय करतो की जेव्हा आपण अभ्यास करतो ना, तेव्हा हे 20% काय आहे हे आपल्याला कळत नाही. आपण काय करतो, 80% कडे आपला पूर्ण वेळ देतो आणि एनर्जी त्या 80% मध्ये संपलेली असते. ते फिरून मग आपण जेव्हा 20% कडे येतो त्यावेळेस आपल्याला कळत नाही की हाच पार्ट इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. तसं होऊ नये यासाठीच आहे आजचं सेशन. आजच्या सेशनचं व्हाय सगळ्यांना कळालंय, येस ऑर नो? येस. आजचं जे सेशन आहे या सेशनचं व्हाय असं आहे की पुढच्या 42 दिवसामध्ये तुम्ही स्मार्ट अभ्यास करायला पाहिजे आणि जे परीक्षेला गरजेचंच आहे, जे परेटो प्रिन्सिपलमध्ये 20-80 आहे ना, हे 20% काय इम्पॉर्टंट आहे आणि कसं आपल्याला टॅकल करायचं ते आपण स्लाइड बाय साइड बघू. पुढे बघा, बऱ्याचदा काय असतं की आपण कम्फर्ट झोन मध्ये असतो, तुम्हाला माहितीच नसते की तुमचं एक पॅटर्न तयार झालं. पॅटर्न कसं तयार होतो, तुम्ही रोज सकाळी 7ला लायब्ररीला जाता,
बरोबर 12-1 वाजता जेवायला जाता, 5 वाजता चहाला जाता, आणि 9:30-10ला परत लायब्ररीतून बाहेर येतात आणि 11ला झोपतात. हे जे पॅटर्न आहे ना, हे पॅटर्नचा एक अभ्यासाचा पॅटर्न पण एक तसाच तयार होतो. अभ्यासाचा पॅटर्न तयार होतो म्हणजे काय होतं? तुम्ही MCQचा अभ्यास करताना वाचता, पण तुम्हाला कळतच नाही की त्याचं रिकॉल कसं करायचं, त्याचं लक्षात कसं ठेवायचं, त्याचे मी नोट्स कसे काढणार आहे. तुम्ही मागच्या 2-4 महिने, 6 महिने, 1 वर्षापासून जो काही अभ्यास करताय ना, या अभ्यासामध्ये तुमचा एक पॅटर्न तयार झालाय. या पॅटर्नला फक्त मी तर नाव दिले की कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही आहात. तो पॅटर्न चांगला आहे का चुकीचा आहे कसं कळायचं, बरोबर आहे का चूक आहे? सायकोलॉजीमध्ये प्रत्येकाचे एक पॅटर्न तयार झालेले असतात. तर हा जो पॅटर्न आहे हा बरोबर आहे का चूक आहे कसं ओळखायचं सांगा. जर आजची तुम्ही टेस्ट सिरीज दिलात, या टेस्ट सिरीज मध्ये जे काही तुम्ही करताय, जो काही पॅटर्न तुम्ही अभ्यास करताय, ह्याच्यातून तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये रिझल्ट आला, समजायचं की माझा पॅटर्न बरोबर. प्रॉब्लेम कुठं होतो, तुम्हाला कळतं की मी जे काही टेस्ट सिरीज मधून मला मार्क्स येत नाहीयेत किंवा मला वाचलेलं लक्षात राहत नाहीये, बरोबर, किंवा माझ्या एक सेट पॅटर्न तुम्ही जाता, मग रिझल्ट तसेच येत राहतात ना पुढे. मला सांगा की रिझल्ट जे आहे हे तुम्ही जे काम करताय ह्याचा जे रिझल्ट आहे, हा रिझल्ट असाच कंटिन्यू जर सेम येत असेल, ह्याचा अर्थ काय की तुम्ही जे इकडे प्रयत्न करतायत ना, तुम्ही जे ऍक्शन्स घेतायत, हे ऍक्शन्स पण कसे आहेत, सेम आहेत. समजते मी काय बोलतो. पहिले 5 मिनिट फक्त तुम्हाला मी थोडं सायकोलॉजिकल बेस सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी काय बोलतोय. रिझल्ट जर तुमचा सेम असेल रिझल्ट, तर ह्याचा अर्थ काय आहे, 1 अटेम्प्ट मध्ये, 2 अटेम्प्ट मध्ये, 3 अटेम्प्ट मध्ये, किंवा टेस्ट सिरीज पकडूया आपण, पहिली टेस्ट सिरीज, दुसरी टेस्ट सिरीज, तिसरी टेस्ट सिरीज, यामध्ये मला कन्सिस्टंटली एवढेच मार्क्स पडत आहेत. तर म्हणजे तो ऍक्शन जे तुम्ही घेताय ना बॅक एंडला, ती ऍक्शन पण 30-30-30-30 रिपीट होते आणि मग तो पॅटर्न तयार झाला. तो पॅटर्नच आपल्याला ब्रेक करायचा. आणि ते तुम्हाला पहिले सांगितलं बघा की कम्फर्ट झोन मध्ये असतं. त्याच्यामुळे काय होतं, पहिलं एकदा तुम्ही कम्फर्ट झोन सोडायचा प्रयत्न केलात ना, तुम्हाला भीती वाटते. बऱ्याच मेंटोरिंग आणि काउन्सिलिंग मध्ये मुलं सांगतात की सर आम्हाला कशाची भीती वाटते, परीक्षेची भीती वाटते. टेस्ट सिरीज मध्ये मला चांगले मार्क्स पडतात, पण जेव्हा UPSC किंवा MPSC ची फायनल परीक्षा असते ना, त्या एक्झाम हॉलमध्ये गेलं की मला मार्क्स पडत नाहीत, मला टेन्शन येतं, स्ट्रेस येतं, विचार, माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चालू होतात, एन्झायटी येते आदल्या दिवशी. हे काय सगळं, ही दुसरी स्टेज आहे बघा, फिअर. फिअर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्याला आपण सायकोलॉजीमध्ये फोबिया म्हणतो. फोबिया, हायड्रोफोबिया म्हणजे काय, ज्याला पाण्याची भीती आहे, ॲक्रोफोबिया म्हणजे ज्याला उंचीची भीती असते, हाईटची भीती आहे, तसं ते परीक्षेची भीती. मग हे भीतीचा पण सेट पॅटर्न होतो, म्हणूनच तुम्ही टेस्ट सिरीजला आलात. समजतंय? ते जे पॅटर्न आहे तो पॅटर्न तुम्हाला ब्रेक करायचा आहे, म्हणूनच तुम्ही आज टेस्ट सिरीज जॉईन केली. त्या टेस्ट सिरीजमध्ये 1 टेस्ट, 2 टेस्ट, 3, असं CSAT मध्ये तर बरंच होतं बघा. काही लोकांना CSAT भीती असते, तुम्ही त्याला काय करायला पाहिजे, 1 टेस्ट, 2, 3, 4, 10, 10 टेस्ट तुम्ही सोडवत की ऑटोमॅटिक त्याची भीती कमी होते, तो पॅटर्न ब्रेक होतो. माझं फक्त काम काय आहे की तुम्हाला अवेअर करायचं मला की तुम्ही काय विचार करताय. बघा, एक्झाम क्रॅक करण्यासाठी ना तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग सांगतो की 70-30 रूल असतो. जे काही तुम्ही अभ्यास करताय ना, या अभ्यासाचं महत्व हे 70% आहे, आणि जे 30% आहे ना, हा तुमचा माइंडसेट आहे. त्याला तुम्ही माइंडसेट म्हणा किंवा टेम्परामेंट म्हणा. 70-30 रूल, माइंडसेट किंवा टेम्परामेंट. बऱ्याचदा असं होतं बघा की तुम्ही सगळं वाचून जाता परीक्षेमध्ये, पण तिथे परीक्षेमध्ये सरप्राइझिंग एलिमेंट असतात. UPSC तर आपण म्हणतोच ना, UPSC ला काय, यू फॉर काय, अनप्रिडिक्टेबल, अनसर्टेन. जेव्हा बघा असं वाटलं होतं की 5-6-7 क्वेश्चन्स येतात एन्व्हायरमेंटचे, असा एक UPSCचा पेपर आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट 20-25 क्वेश्चन्स एन्व्हायरमेंटचे आले. अनप्रिडिक्टेबल आहे ना. माझं म्हणणं काय आहे, जेवढी परीक्षा अनप्रिडिक्टेबल असेल, परत वाक्य मी नीट सांगतो, नीट ऐका, परीक्षा जेवढी अनप्रिडिक्टेबल असेल तेवढे तुमचे पास व्हायचे चान्सेस हे जास्त असतात. तुम्हाला सर असं कसं काय बोलताय तुम्ही, तेच तर माइंडसेट आपल्या पुढच्या 30 मिनिटात तुमचं चेंज करायचं. मला काउन्सिलिंग मध्ये अजून एकाने क्वेश्चन विचारला की सर आता UPSC MPSCचा सिलेबस सेम झालाय ना, डिस्क्रिप्टिव्ह झाली आता MPSC. मग 2 क्वेश्चन स्पेसिफिक होते बघा. पहिला क्वेश्चन काय की सर CSATचा जो पेपर आहे ना, जसं UPSC ला येतो तसं MPSC ला येईल का. मी त्यांना म्हणलं की आलाय काय नाही आलाय काय, तुमचे जे स्ट्रेंथ आहेत ते स्ट्रेंथच राहणार आहेत ना.
त्यामुळे तुमचे काय स्ट्रेंथ आहेत. म्हणलं की सर मला क्वांट रिझनिंग फार छान जमते, कारण मी याच्या आधी बँकिंगचा अभ्यास केलाय. 2 दिवसापूर्वीच एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मला बँकिंगचा तुम्ही अभ्यास केलाय, क्वांट रिझनिंग तुमचं स्ट्रॉंग आहे. तुम्ही पेपर जेव्हा बघाल सीसॅटचा 28 तारखेला आल्यानंतर पेपर पूर्ण स्कॅन करा. तुमच्या लक्षात आलं की क्वांट रिझनिंगचे क्वेश्चन्स यूपीएससी सारखे जास्त आलेत, तर तुम्हाला ॲडव्हान्टेज आहेच की. प्रॉब्लेम काय होतो, तुमचे स्ट्रेंथच तुम्हाला माहीत नसतात, ते दुसऱ्या कोणीतरी माहीत करून द्यायची गरज पडते. ते आपण म्हणतो ना की हनुमानाला पण सांगावं लागलं की तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे. तसं तुम्हाला पण काही तुमच्यातले काय स्ट्रेंथ आहेत, पुढच्या 20-30 मिनिटामध्ये ना मी काय काय तुम्हाला एक्सरसाइज सांगणार आहे की हे करून तुम्हाला कळेल की तुमचं पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर क्लिअर कट येईल की हे असं असं माझा अभ्यास आहे, माझे प्रिव्हियस ॲक्शन्स असे आहेत, मी अशा प्रकारे अभ्यास करत होतो आणि मला हे ब्रेक करायचे पॅटर्न, आणि आता मला अशा प्रकारचा अभ्यास करायचा. फिअर जे आहे बघा, फिअर, या फिअरच्या पुढचं असते की लर्निंग. जेव्हा तुम्ही एक एक स्टेप पुढे जाता ना, पहिली स्टेज असं तुम्ही कम्फर्ट झोनला असता, तुम्हाला कळते की अरे मी अशा प्रकारे अभ्यास करत होतो ना, आता मी थोडं चेंज करायचं. मी एकाला आत्ता सांगितलं की तुम्ही रोजच्या रोज रिव्हिजन करा, मग इतक्या दिवस त्यांनी हे केलेलं नाही ना, मग त्यांना वाटतं की फिअर येतो लगेच. कम्फर्ट झोन काय आहे, सकाळी 7ला लायब्ररीत आलं की रात्री 11 पर्यंत फक्त वाचायचं, MCQ बघायचे नाहीत, स्लॉट मेथड अप्लाय करायची नाही, सकाळचा स्लॉट, दुपारचा स्लॉट, संध्याकाळचा स्लॉट असं काही अभ्यास करायचा नाही, प्रत्येक स्लॉट नंतर रिव्हिजन करायची नाही. हा काय आधीचा पॅटर्न आहे ना. त्यांना आता सांगितलं की असा पॅटर्न ब्रेक करायचा आणि काय करायचं की स्लॉट मेथडने अभ्यास करायचा, सकाळचा स्लॉट, दुपारचा स्लॉट, संध्याकाळचा स्लॉट आणि शेवटचा स्लॉट दिवसा, प्रत्येक स्लॉट नंतर तुम्ही रिव्हिजन करा. रिव्हिजनचा हा मेन काय होतं पॅटर्न होता की त्यांचं मला रिव्हिजन करायची सवयच नाही. मला कशी सवय लागलेली आहे की मी लायब्ररीत जाणार 7 वाजता आणि मी वाचणार पुढे. बऱ्याचदा असं असतं बघा की तुम्हाला इल्युजन तयार होतं. इल्युजन म्हणजे काय, तुम्हाला असं उगाच वाटतं की तुम्ही खूप अभ्यास करताय, त्याला म्हणायचं की इल्युजन तयार होणं, बरोबर ना. इल्युजन मधून बाहेर कसं पडायचं, इल्युजन खरं आहे का खोटं आहे, कसं आहे, वास्तव आहे का नाहीये, कसं ओळखायचं. मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात बेस्ट उपाय, एमपीएससीने 2 गोष्टी तुम्हाला समोर दिलेल्या. पहिले एमपीएससीने सांगितले की सिलेबस आणि दुसरं सांगितले की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स, आणि तिसरं आपण जे करतोय ते टेस्ट सिरीज, ज्याला तुम्ही आज आलात सगळे. मग तुम्ही जे सगळं सेट पॅटर्न तुमचं आहे त्याच्यातून तुम्ही इल्युजन मध्ये अभ्यास करताय का खरंच अभ्यास करताय हे तुम्हाला कसं कळणार, टेस्ट सिरीज मध्ये कळणार. समजतंय. पुढचं स्टेज असते बघा लर्निंग, म्हणजे आता तुम्ही शिकताय नवीन नवीन गोष्टी. आजच्या सेशनमध्ये तुम्ही नवीन गोष्टी शिकताय ना, सायकोलॉजीचे नवीन टर्म्स ऐकताय, आपलं ब्रेन कसं काम करतं, आपण कसं विचार करतो आणि त्याचा उपयोग कसं तुम्हाला अभ्यासात करायचा. डॅनियल गोलमनचं स्टेटमेंट मी क्लासमध्ये पण सांगितलं होतं बघा, इथिक्सचे लेक्चर ज्यांनी ऐकलेत माझे. डॅनियल गोलमनचं असं म्हणणं आहे की आयुष्यामध्ये जे यशस्वी झालेले लोक आहेत ना, त्याच्यापैकी 80% लोक जे आहेत ना, 80% लोक, त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स चांगला आहे अकॅडमिक इंटेलिजन्स पेक्षा. हा इथिक्सचा पार्ट आहे इमोशनल इंटेलिजन्स, पण तुम्हाला ते तंतोतंत लागू पडतो प्रिलिम्सच्या एक्झामसाठी सुद्धा आणि आयुष्यासाठी सुद्धा. 80% जर इमोशनल इंटेलिजन्स काम करत असेल, 80% आणि 20% जर अकॅडमिक इंटेलिजन्स काम करत असेल, तर इथं जे मी तुम्हाला 70-30 सांगितलं ना, हे रूल, की 70% जे आहे ते एमपीसीचा तुम्ही जे अभ्यास करता तो आहे, आणि 30% काय आहे, तुमचं माइंडसेट आहे, तुमचं टेम्परामेंट आहे. माइंडसेट आणि टेम्परामेंटला आपण आज फक्त सायंटिफिक रित्या बघणार आहे. तुम्ही हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल की सर माइंडसेट चांगला पाहिजे, पण तो त्याचा सायंटिफिक काय अर्थ आहे ते आपण बघू. पुढे बघा की शेवटचा असतो की ग्रोथ. आजच्या सेशन मधून हा जो कम्फर्ट झोन आहे ना तुमचा, या कम्फर्ट झोन मधून पुढची स्टेज आहे फिअर, पुढचं लर्निंग आणि पुढचं ग्रोथ. या ग्रोथ स्टेजला तुम्हाला मला विचार करायला लावणं हा माझ्या सेशनचा वाय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येकाने आपापला यूपीएससी मध्ये वाय क्लिअर करायला पाहिजे, तसं या सेशनचा वाय काय आहे की तुम्ही जे आज कम्फर्ट झोन मध्ये सगळे विचार करताय ना, या कम्फर्ट झोन पासून तुम्हाला या ग्रोथ झोन मध्ये आपल्याला आणायचं पुढच्या 30 मिनिटांमध्ये. ब्ल्यू प्रिंट टू सक्सेस, मास्टरिंग द 3 एक्झाम पिलर्स. ब्ल्यू प्रिंट टू सक्सेस मास्टरिंग द 3 एक्झाम पिलर्स म्हणजे काय, कोणते 3 एक्झाम पिलर असतील. पहिलं काय आहे, सिलेबस आहे. दुसरं काय आहे, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहे. तिसरं काय आहे, ट्रेंड अनालिसिस. जर असं मी का सांगतोय, सिलेबस मध्ये एवढे सगळे पॉइंट्स आहेत ना, एक स्टुडंट मला येऊन भेटला, तुम्ही कारण बघा, झेरॉक्स काढला त्याने सिलेबसचा, त्याच्यामध्ये फर्स्ट अटेम्प्ट, पहिला अटेम्प्ट होता, मग जीएसचं जे झेरॉक्स त्याचं बघितलं मी, ते काहीतरी फोल्ड झालं होतं शेवटचे 2 शब्द. जीएस मध्ये शेवटी काय शब्द आहे सिलेबस मध्ये,
जीएसच्या सिलेबसमध्ये प्रिलिम्सच्या शेवटचा शब्द काय? शेवटचा सब्जेक्ट कोणता आहे? विचार करून सांगा. ज्याला उत्तर सांगता आलं त्याला सिलेबस माहित आहे. जीएसचा जो सिलेबस आहे प्रिलिम्सचा, ह्याच्यामध्ये शेवटचं वाक्य काय आहे किंवा शेवटचा सब्जेक्ट कोणता आहे? पॉलिटी आहे, जॉग्राफी आहे, इकॉनॉमी आहे, जनरल सायन्स हा शब्द आहे. तर ते फोल्ड झालं पेज आणि ते जनरल सायन्स आलंच नाही तिथं. समजता का मी काय बोलतो? कधी कधी काय होतं की एखादी सोपी गोष्ट असते ना, ती तुम्हाला वाटते की माहितच आहे, ग्रँटेड धरतो आपण. म्हणून पहिलं पिलर जे आहे ना, हे सिलेबसचं पहिला पिलर आपण म्हणू की जीएसचा सिलेबस आणि सीसॅटचा सिलेबस. दुसरा पिलर काय असेल? प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. आज मी तुम्हाला काय बोलतोय ह्याच्यापेक्षा एमपीएससी किंवा यूपीएससी तुम्हाला काय बोलतीये हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला कसं बोलते एमपीएससी किंवा यूपीएससी? कम्युनिकेशन करायचं काय? काय दोन पर्याय आहेत. पहिला आहे सिलेबस देणं, दुसरं काय आहे? प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स देणं. हे दोन जे फॅक्टर आहेत ना, हे दोन फॅक्टर हे स्वतः यूपीएससी आणि एमपीएससी तुम्हाला दिलेले आहेत. तिसरा फॅक्टर आहे ट्रेंड अनालिसिस, तो मी सांगणार आहे तुम्हाला, कारण मला त्याच्यातला अनुभव आहे. पहिले दोन फॅक्टर यूपीएससीने दिलेत. तिसरा फॅक्टर जो आहे की ट्रेंड अनालिसिसचा उपयोग कसा होतो प्रिलिम्स क्रॅक करण्यासाठी. हे तीन पिलर कायम लक्षात ठेवायचे. पहिला फॅक्टर कोणता? सिलेबस, दुसरा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आणि तिसरा ट्रेंड अनालिसिस. आता ह्याचे तीन पिलर आहेत बघा. ह्याच्यातला पहिला पिलर आहे बघा सिलेबस, दुसरा आहे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आणि तिसरं मी तुम्हाला सांगितलं की ट्रेंड अनालिसिस. सिलेबस मध्ये तुम्हाला काय होतं की बऱ्याचदा आता जीएसचा जो सिलेबस आहे, या जीएसच्या सिलेबस मध्ये काय आहे? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट, हा सिलेबस आहे. आता तुम्ही मला सांगा की हे सिलेबसचे 7 टॉपिक आहेत, ठीक आहे. एक एक प्रश्न मी जे तुम्हाला विचारतो ना, ते तुम्ही स्वतःला विचारा. आता परीक्षा किती दिवसावर आहे? 42 डेज ना आजपासून. आजची डेट काय आहे? 17 ऑगस्ट टू 28 सप्टेंबर. वीक मध्ये बघितलं तर किती वीक होतात? 6 वीक होतात ना. मग या 6 वीक मध्ये तुम्ही असं बघितलं की 42 दिवस आहेत माझ्या परीक्षेला, ठीक आहे. मग हे टॉपिक किती आहेत? 7 आहेत. मी असं करू का की 42 डेज डिवाइड बाय 7 टॉपिक. प्रत्येक सब्जेक्टला मला किती आले? असं करायचं का? कोण कोण करतं असं? हे असं करायचं नाही. समजतंय? हॅबिट झाली ना तुम्हाला. 10वी 12वी ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगचे सगळे सब्जेक्ट आपण काय करायचो? सेमिस्टरची एक्झाम 5 सब्जेक्ट. मग या सेमिस्टरच्या एक्झामच्या 5 सब्जेक्टला आपण काय करायचो? किती दिवस राहिली परीक्षा? 25 दिवस. मग 25 डिवाइड बाय 5, 5 दिवस प्रत्येक सब्जेक्टला. असं इथं करायचं नाही. समजतं? असं का करायचं नाही? आता मी तुम्हाला सायंटिफिक सांगतो. हे तुम्हाला कुठून कळतं? की ट्रेंड अनालिसिस मधून कळतं. एन्व्हायरमेंट हा जो टॉपिक आहे ना, एन्व्हायरमेंट, आता मी स्ट्रिक्टली बोलतोय एमपीएससीच्या 28 सप्टेंबरच्या परीक्षेसाठी. जर हा डिस्कशन यूपीएससीचं असतं तर मी तुम्हाला वेगळं सांगितलं असतं. त्यामुळे हे जे सेशन आहे हे फक्त 28 सप्टेंबरसाठीचं आहे. हा जो एन्व्हायरमेंटचा इथे घटक दिला ना मी तुम्हाला, जर मी तुम्हाला असं सांगितलं की हे 6 दिवस तुम्ही डिवाइड करा, एका सब्जेक्टला तुम्ही 6 दिवसाचं प्लॅनिंग केलं, एन्व्हायरमेंटचं वेटेज किती माहिती आहे तुम्हाला? 5 ते 7 क्वेश्चन्स आहेत. मग तुम्ही काय करताय? 5 ते 7 क्वेश्चन्स आहेत ना, या 5 ते 7 क्वेश्चन्सला पण तुम्ही किती दिवस देतात? 6 दिवस देत आहे. आणि हा सायन्स सारखा सगळ्यात मोठा घटक आहे ना सायन्स, या सायन्स मध्ये किती क्वेश्चन आहेत? 20 क्वेश्चन आहेत. मग तुम्ही काय करता? या सायन्सच्या 20 क्वेश्चनला आपण किती दिवस दिलात? 6 दिवस दिलात. रिझल्ट येईल का? समजतं मी काय सांगतो? त्याच्या पुढे जाऊन बघायचं की ज्यांनी पहिला अटेम्प्ट दिलाय किंवा ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठी बेंचमार्क काय असणार आहे? टेस्ट सिरीज असणार. आता इथून पुढे मी जेव्हा म्हणतो की मागचं अनालिसिस करा, तेव्हा नीट समजून घ्या की पहिला अटेम्प्ट ज्यांचा आहे त्यांच्यासाठी मागचे जे तुम्ही 2-3 टेस्ट सिरीज दिलात ना रविवारची, त्या फुल लेंथ टेस्ट सिरीज हे तुमच्यासाठी बेंचमार्क आहे. ज्यांनी दुसरा अटेम्प्ट दिला एमपीएससीचा त्यांच्यासाठी काय बेंचमार्क आहे? त्यांचा लास्ट अटेम्प्ट. समजतं ना?
जेव्हा मी म्हणतो की बेंचमार्क काय आहे तुमचा, ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यांनी टेस्ट सिरीज हा त्यांचा बेंचमार्क ठेवायचा की मागच्या 2-3 टेस्ट सिरीजमध्ये मी काय काय माझं ॲनालिसिस काय आहे. त्यानुसार मला कळतं की प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये मला एन्व्हायरमेंटचे प्रश्न जे 5 आहेत ते बरोबर येतात. मग मी आता 42 दिवसामध्ये 6 दिवस पण मला द्यायची गरज नाही. कधी कधी काय असतं बघा की काही विद्यार्थ्यांचा सायन्स खूप छान असतं, कारण 8वी 9वी 10वीचा अभ्यास चांगला असतो, 11वी 12वीला नीट अभ्यास केलेला असतो. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे 20 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, हे 20 क्वेश्चन्सला तुम्ही 6 दिवस वेळ द्या, त्या व्यक्तीचा ऑलरेडी सायन्स खूप चांगलं, आणि त्याला जर मी असं सजेस्ट करत असेल की 6 दिवस दे, तर हे सुद्धा चुकीचं आहे, कारण त्याचं ऑलरेडी सायन्स चांगलं आहे. काल एक कॅन्डिडेट मला भेटला, सगळ्याला तुम्हाला असं वाटतं की पॉलिटी खूप चांगलं आहे सगळ्यांचं, पण त्याचे पॉलिटीचे फक्त 3-4 क्वेश्चन्स बरोबर येत होते 15 पैकी. मी जर अशी कमेंट केली असती की तुम्ही 6 दिवस देऊ नका पॉलिटीला, कारण सगळ्यांचं जरी पॉलिटी चांगलं असेल ना, त्या व्यक्तीचं नाही ना पॉलिटी चांगलं. समजतं का मी काय बोलतोय? म्हणून इथं नवीन टर्म तुम्हाला शिकावं लागते, ते असतं सॉर्ट अनालिसिस. तुम्ही शब्द ऐकला असेल बऱ्याच वेळेस. काय आहे सॉर्ट अनालिसिस? तुमचे स्ट्रेंथ काय आहेत, तुमचं विकनेस काय आहे, तुमचे अपॉर्च्युनिटी काय आहे, तुमचं थ्रेट काय आहे. स्ट्रेंथ जेव्हा मी शब्द वापरतोय तेव्हा इथं तुमचं स्ट्रेंथ म्हणजे काय की सर माझं पॉलिटी स्ट्रेंथ आहे. कसं कळालं तुम्हाला पॉलिटी स्ट्रेंथ आहे? तुम्ही हे कसं मला सांगताय की सर माझं स्ट्रेंथ पॉलिटी आहे, कसं कळालं तुम्हाला पॉलिटी स्ट्रेंथ? टेस्ट सिरीज मधून कळालं तुम्हाला. दुसरं कसं कळालं तुम्हाला की मागचे जे 3-4 वर्षाचे पेपर आहेत ना, या 3-4 वर्षाच्या पेपरमध्ये मला पॉलिटीला चांगले मार्क्स आहेत, 15 पैकी मला 13-14 मार्क्स क्वेश्चन्स माझे पॉलिटीला बरोबर येतात. मग तुम्ही म्हणता की सर माझा पॉलिटी हा स्ट्रेंथचा सब्जेक्ट आहे. कधी कधी काय होतं, इथून पुढे सब्जेक्टचं जे अनालिसिस आहे ना तुमचं, ह्या कायम ABC अनालिसिस करायचं सब्जेक्ट. ABC अनालिसिस काय असतं बघा सब्जेक्टचं, की जे काही 7 टॉपिक दिसतात ना तुम्हाला, या 7 टॉपिक मध्ये असे कोणते टॉपिक आहेत की ज्याला तुम्ही ए टॉपिक म्हणता? असे कोणते टॉपिक आहेत की ज्याला तुम्ही ए टॉपिक म्हणता? तुम्हाला काय वाटते कोणता तुमचा ए टॉपिक आहे? पॉलिटी. कोण सांगितलं पॉलिटी? तुम्हाला वाटतं की तुमचं हे पॉलिटी, हे तुम्ही चेक केलात स्वतः? चेक कसं करायचं मी तुम्हाला सांगितलंय की मागचे टेस्ट सिरीज बघायचे, किंवा अटेम्प्ट दिला असेल तर मागचे मार्क्स बघायचे. मला सांगा की बी टॉपिक कोणता आहे तुमचा? हिस्ट्री. आणि सी कोणता आहे? बरेच जण सायन्स सांगतात. सायन्स. करंट कुठे आहे? सांगा करंट कुठे आहे? सी मध्ये. जिओग्राफी कुठे आहे? एन्व्हायरमेंट कुठे आहे? इकॉनॉमी कुठे आहे? काही बी म्हणतात, काही ए म्हणतात, पण मी तुम्हाला हे सांगतो की काही जणांच्या मते इकॉनॉमी त्यांचं बी मध्ये, काही म्हणतात की ए मध्ये, पण कुठं असला पाहिजे? ए मध्ये असला पाहिजे. कुठं असला पाहिजे असं मी काय सांगतोय की समजा पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स येतात ना, या 15 क्वेश्चन्स पैकी पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांचे 12-13 क्वेश्चन्स बरोबर येतात. पूर्ण महाराष्ट्रातले 12-13 जर क्वेश्चन तुमचे सगळ्यांचे बरोबर येत असतील, कारण माहिती आहे तुम्हाला लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे, त्याच पुस्तकातले क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतात. आउट ऑफ द बॉक्स काही क्वेश्चन्स येत नाहीत. मग तिथं जर तुम्हाला 15 पैकी 12-13च्या ऐवजी 5-6 जर क्वेश्चन्स तुमचे फक्त बरोबर येत असतील, तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर असता. स्टेटमेंट कळाले का? परत सांगू. जर तुमचे हे जे ए तुम्ही सांगितलं ना आता, सर हे ए आहेत आमचे टॉपिक, ए सब्जेक्ट जे आहेत ज्याच्यामध्ये 3 मेन सब्जेक्ट असतात ए मध्ये, त्याला आपण म्हणतो की कोर सब्जेक्ट. पहिला सब्जेक्ट असतो पॉलिटी, दुसरा असतो इकॉनॉमी, आणि तिसरा सब्जेक्ट असतो जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट. ह्याला आपण असं म्हणूया की टॉप 50 क्वेश्चन्स, असं नाव देऊया आपण तुम्हाला सोपं समजण्यासाठी. काय म्हणायचं की टॉप 50 क्वेश्चन्स. मग 50 गुणिले 2 किती होतात? त्याचे टॉप 50चे 100 मार्क्स होतात ना. आता मी कमेंट करतोय मागच्या वर्षाचं सगळं अनालिसिस करून, की ह्या 100 मार्कांपैकी जर तुम्हाला 75 ते 80 प्लस मार्क्स पडत असेल, तर तुमची तिथंच प्रिलिम्स क्वालिफाय झालेली असते. जर या 100 मार्कांपैकी 50 क्वेश्चन्स
100 मार्क. मग या 100 मार्कांपैकी जर तुम्हाला 75 ते 80 प्लस जात असाल, मी तर असे मुलं बघितलेत की ज्यांचे 85-90 पर्यंत मार्क्स आहेत. दुसरं बी सोडून द्या, मी अजून ह्याच्याविषयी काही बोललेलं नाही. जसं आपल्याला युनिव्हर्सिटीचा पेपर असायचा बघा कॉलेजमध्ये, त्याच्यामध्ये सेक्शन ए असायचं 50 मार्काला, सेक्शन बी असायचं 50 मार्काला. तसं इमॅजिन करा की हा युनिव्हर्सिटीचा पेपर आहे आणि हा सेक्शन ए आहे. ए मध्ये हे कोर सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये आपण बघितले की पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जिओग्राफी आहे आणि एन्व्हायरमेंट आहे. आता मी जे परेटो प्रिन्सिपल तुम्हाला सांगितलं ना 5 मिनिटापूर्वी, ते परेटो प्रिन्सिपल काय सांगताय की तुमचा वेळ कदाचित या बी आणि सी मध्ये जास्त जातोय आणि म्हणून मग तुम्हाला ए मध्ये वेळ मिळत नाही पुढच्या 42 दिवसामध्ये. मी काही मुलं असं बघितलेत की जे पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफीचा अभ्यास न करता ते शेवटपर्यंत करंटचा अभ्यास करतात. करंटचा अभ्यास शेवटपर्यंत करणं ह्याला माझा प्रॉब्लेम नाहीये. माझं म्हणणं काय आहे की ह्याचं वेटेज किती आहे आणि त्या वेटेजनुसार तुम्ही तो अभ्यास केला पाहिजे. समजा पॉलिटीचं 15 क्वेश्चन्स पैकी त्याचं कॉस्ट बेनिफिट रेशो हा कितीचा आहे, 12-13 क्वेश्चनचा आहे. 14 पर्यंत पण प्रश्न बरोबर येतात पॉलिटीला, एखादं सोडून देतो. इकॉनॉमीचं पण तसंच आहे. मी तुम्हाला काही सिलेबसचे असे शब्द दाखवतो आता ज्याच्यावर युपीएससीला जसाल तसं क्वेश्चन्स आले, एमपीसी मध्ये आणि युपीएससी मध्ये. आपण जे सिलेबस डिकोडिंग हा शब्द वापरला होता ना, बघा हे आपण सगळं क्लासमध्ये आता बघणार आहे की ट्रेंड अनालिसिस काय आहे आणि सिलेबसचा उपयोग काय आहे. बघा, व्हॉट टू स्टडी, तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे. पीवायक्यू शोज हाऊ क्वेश्चन्स आर आस्क्ड. पीवायक्यू ने तुम्हाला काय कळतं की सब टॉपिक्स कळतं. जसं मेन्स मध्ये डिटेल एक एक पॉईंट दिलेला आहे तसं प्रिलिमच्या सिलेबस मध्ये दिलाय का, नाही दिलाय. मग प्रिलिमचा सिलेबस पण तुम्हाला कळतो, कसा कळतो, पीवायक्यू ने कळतो. समजा हिस्ट्रीमध्ये, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये तुम्हाला वारंवार कळते की अशाच प्रकारचे क्वेश्चन्स येतात. एन्शियंट मध्ये तुम्हाला हे कळते की तुम्हाला जैनिझम आणि बुद्धिझमवर क्वेश्चन येतात सारखं. हा हे काय झालं, तुम्हाला सिलेबसच झाला ना तुमचा. मग तुम्ही हे 10 पॉईंट जर काढलात की हिस्ट्रीमध्ये, एन्शियंट मध्ये हे 10 पॉईंट आहेत, 10 सब टॉपिक आहेत. मिडल मध्ये 10 सब टॉपिक आहेत, मॉडर्न मध्ये 10 सब टॉपिक आहेत. ह्याच्यावर प्रश्न मला येणारच आहेत. आणि ते जर पहिले मी परेटोच्या नियमानुसार पहिले केले, 80-20 रूलनुसार, ते माझ्या 20% मध्ये ऍड केले, तर तुमचे पहिल्या 20-25 दिवस आता इथून पुढे जे तुम्ही अभ्यास करणार आहेत ना, तिथंच तुमची प्रिलिम सिक्युअर झालेली असते. पुढे तर फक्त तुम्ही रिव्हिजन करता. तिसरं बघा, ट्रेंड अनालिसिसनं काय कळतं, वेअर टू पुट एफर्ट. तुम्हाला कुठं एफर्ट टाकायचं नाही तुम्हाला ट्रेंड अनालिसिसनं कळतं. कसं कळतं, समजा तुम्हाला कळत असेल की मागच्या 13 पासून ते आतापर्यंत 24-25 पर्यंत सायन्सचे 20 क्वेश्चन येतात. सायन्समध्ये पण 10 क्वेश्चन्स बायोलॉजीचे येतात, 5 क्वेश्चन्स कशाचे येतात, फिजिक्सचे येतात आणि 5 क्वेश्चन केमिस्ट्रीचे येतात. बायोलॉजीच्या 10 क्वेश्चन मध्ये पण 10 पैकी 3 क्वेश्चन असे येतात की जे आपले सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, स्केलेटन सिस्टीम आहे, हार्मोनल सिस्टीम आहे, हे जे सगळे सिस्टीम्स आहेत ना ह्युमन बॉडी, ह्याच्यावर तुम्हाला 3 क्वेश्चन दिसतात. तुम्हाला आज माहित नाही का की हे 3 क्वेश्चन तुम्हाला येणारच आहेत म्हणून. तुम्ही जर फिजिक्सचे टॉपिक सगळे बघितला तर तुम्हाला माहिती आहे ना की फिजिक्समध्ये मागच्या 13 पासूनच्या 24 जर मी अनालिसिस केलं सगळं, तर मला माहिती आहे की फिजिक्समध्ये लाईटवर क्वेश्चन येणारच आहे, फिजिक्समध्ये प्रॉब्लेम्स मला येणारच आहेत. केमिस्ट्रीमध्ये 2-3 टॉपिक असे आहेत की जे परीक्षेमध्ये येणारच आहेत. मी तुम्हाला काय सांगतोय की पीवायक्यूचा वापर करून, काही जण मला सांगतात की सर पीवायक्यूचा मागचे सगळे सोडवायचे का, सगळे सोडवायला पाहिजे आयडियली, पण आता जे आपण बोलतोय ना 42 दिवसाच्या प्लॅन मध्ये, तर आता तुम्ही काय करायला पाहिजे की जे 13 पासूनचे 24 पर्यंत जे पीवायक्यू आहेत राज्यसेवामध्ये आलेले, 13 पासूनचे 24 एवढेच पीवायक्यू सध्या बघा पहिल्या 15 दिवसात आजपासून, आणि त्याचे सगळे टॉपिक्स कव्हर झाल्यानंतर वेळ असेल तर मग करा. समजते हे काय सगळं ट्रेंड अनालिसिस बघा. टुगेदर दे फॉर्म द शुअर शॉर्ट पाथ टू सक्सेस. म्हणजे त्या तिन्ही तुम्ही फॉलो केला, तिन्ही पिलर जे आहेत हे तिन्ही पिलर जर तुम्ही फॉलो केलात तर प्रिलिम्स कसं काय करायचं, ते 3 पिलर पैकी एक पिलर जरी तुमचा स्किप झाला, म्हणजे पहिला सिलेबस, दुसरा प्रिव्हियस क्वेश्चन आणि तिसरा ट्रेंड अनालिसिस. जे काही मी तुम्हाला कमेंट करतो हे सगळे, हे कमेंट कशावरून करतो मी, ट्रेंड अनालिसिस वरून करतोय. आज तुम्हाला माहिती आहे की सर पॉलिटीमध्ये कॉन्स्टिट्यूशन बॉडीवर एक क्वेश्चन येतो. जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बॉडीचा एक चार्ट बनवलात, एकच चार्ट कॉन्स्टिट्यूशन बॉडीचा, एक चार्ट बनवलात की नॉन कॉन्स्टिट्यूशन बॉडी, आणि ह्याचा एकच रिव्हिजनचा चार्ट बनवला, तुम्हाला माहिती नाही की ह्या दोन्हीपैकी एक क्वेश्चन येणारच आहे एक्झाम मध्ये. असे काही 20-80 जे रूल मी तुम्हाला कायम सांगतोय ना,
परेटो प्रिन्सिपल नुसार हे 20 मध्ये जास्तीत जास्त पॉइंट्स कसे तुम्हाला ऍड करता येतील प्रत्येक टॉपिक मध्ये. आता हे पूर्ण मी एमपीसीच्या सिलेबस सांगितलं. आता हेच आपण काय करू की टॉपिक वाईज अप्लाय करायचा प्रयत्न करू. टॉपिक वाईज कसं अप्लाय करायचं? पॉलिटी. आता पॉलिटीमध्ये परेटो प्रिन्सिपल कसं अप्लाय करायचं की पूर्ण पॉलिटीचं तुम्ही एक मोठं पुस्तक घेतलं लक्ष्मीकांत सरांचं, तर ते पुस्तक रिव्हिजन करणं परीक्षेच्या 2 दिवसांनी शक्य आहे का? नाही. पण तुम्हाला हे माहित आहे की या पुस्तकामध्ये काही जे टॉपिक्स आहेत ना, हे काही टॉपिक्स वारंवार येतात परीक्षेमध्ये. प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर एक क्वेश्चन असतो, पार्लमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचर एक क्वेश्चन असतो, कॉन्स्टिट्यूशन बॉडी नॉन कॉन्स्टिट्यूशन बॉडी एक क्वेश्चन असतो, इमर्जन्सी पॉवर. 3 टॉपिक्स आहेत बघा. त्याच्यामध्ये एक इमर्जन्सी पॉवर आहे, सेंटर स्टेट रिलेशन आहे, इंटर स्टेट रिलेशन आहे. या तिन्हीपैकी एकावर एक क्वेश्चन असतो. जर तुम्ही ते 3 टॉपिक केलात तर तुम्हाला माहिती आहे की या 3 पैकी एक क्वेश्चन एक्झाम मध्ये येणारच आहे. जर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घेतला टॉपिक नंबर 1 to 12 जर पहिले बघितलं तुम्ही, आर्टिकल नंबर 1 to 51 पर्यंत फंडामेंटल राईट आहे, डीपीएसपी आहेत, फंडामेंटल ड्युटीज आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन्स फ्रेम झालेले असतात. तुम्ही उलट विचार करा ना की तुम्ही पेपर सेटर आहे, तर पेपर सेटर असताना तुम्हाला पॉलिटीचे 15 क्वेश्चन्स डिझाईन करायचे, इकॉनॉमीचे डिझाईन करायचे, हिस्ट्रीचे डिझाईन करायचे, तुम्ही कसं कराल? याच पॅटर्न डिझाईन कराल ना की सगळ्यात महत्त्वाचं मला पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर वाटतं तर त्यातले मी एक क्वेश्चन्स घेईल. इकॉनॉमीमध्ये बघा, इकॉनॉमीचं मला असं एक क्वेश्चन पेपर दाखवा 13 पासूनच्या 24-25 पर्यंत की ज्याच्यामध्ये पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटवर क्वेश्चन आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये जर पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट ह्याच्यावर जर क्वेश्चन येत असेल तर तुम्हाला माहिती आहे ना आज की इकॉनॉमीमध्ये 15 पैकी 4-5 क्वेश्चन तर मला आजच माहिती आहे की परीक्षेमध्ये या टॉपिकवर येणार आहेत, कारण 13 पासून 25 पर्यंत ते आलेलेच आहेत, 25 ला पण येणार आहेत. म्हणजे कुठेतरी अभ्यास करायच्या आधी ना आपण ते विचार करायचा की हा जे मी अभ्यास करतोय हा खरंच परीक्षेसाठी करतोय का खरंच मला 7 ते 11 लायब्ररीत बसायचं म्हणून मी अभ्यास करतो, का मला खरंच परीक्षा पास व्हायची. परीक्षा पास व्हायची असेल तर हे सगळं तुम्हाला फॉलो करावं लागेल. स्मार्ट वर्क, तुम्हाला हार्ड वर्क तर लागेलच लागेल, पण त्याच्याबरोबर हे स्मार्ट वर्क पण लागेल बघा. हे जे पुढचं जे आहे ना ब्रिंगिंग द गॅप यूपीएससी आणि एमपीएससी, त्याच्यावर एक 5 मिनिटं बोलू आपण. की जे ऑलरेडी यूपीएससी करत होते आणि आता यूपीएससी आणि एमपीएससीचा सिलेबस सेम झालाय, त्यामुळे आता एमपीएससीचे पण ते परीक्षा 28 सप्टेंबरची देणार आहे. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांनी ते करणं गरजेचं आहे बघा. पहिलं बघा, टार्गेटिंग टर्निंग यूपीएससी एफर्ट्स इनटू एमपीएससी सक्सेस. म्हणजे यूपीएससीला जे काही तुम्ही अभ्यास केला याच अभ्यासावर तुम्हाला एमपीएससीची प्रिलिम्स कसं क्रॅक करता येईल. आजपर्यंत जे काही तुम्ही यूपीएससीला अभ्यास केलात या यूपीएससीचा अभ्यासाचा वापर करून 28 सप्टेंबरची एमपीएससीची परीक्षा कसं क्रॅक करता येईल. त्याच्यामध्ये काही ऍड ऑन आहेत बघा, जे तुम्ही यूपीएससीच्या एक्झामसाठी अभ्यास केलात ना, काही डूज आहेत आणि काही डोंट्स आहेत. जसं यूपीएससीच्या परीक्षेमध्ये काय एन्व्हायरमेंटचे जे टॉपिक आहेत ना, एन्व्हायरमेंटमध्ये 20 ते 25 क्वेश्चन येतात. आपण आता डिफरन्शिएट करू. पहिलं मी तुम्हाला सांगतो की एन्व्हायरमेंटमध्ये यूपीएससीचे जे क्वेश्चन्स येतात ना ते अराउंड 20 ते 25 क्वेश्चन येतात, पण एमपीएससी मध्ये 5 ते 7 क्वेश्चन येतात. हे पहिलं फरक लक्षात ठेवा. आणि एमपीएससीचे पण जे एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन असतात ना हे एकदम सोपे असतात. या एन्व्हायरमेंटमध्ये काय 3 घटक असतात. कोणते 3 घटक आहेत एन्व्हायरमेंटमध्ये? पहिलं इकॉलॉजी, दुसरं आहे बायोडायव्हर्सिटी आणि तिसरं आहे क्लायमेट चेंज. एमपीएससीचा पेपर तुम्ही बघितलात ना तुम्हाला लक्षात येईल की इकॉलॉजी जो आहे त्याच्यावर 2 क्वेश्चन सेट केलेले असतात, बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यावर 2 क्वेश्चन सेट केलेले असतात आणि क्लायमेट चेंज मध्ये जे आहे ना त्याच्यावर 2 क्वेश्चन सेट केलेले असतात. तुमचा एक सेक्शन जर आज पूर्ण केलात तुम्ही, जर याला 3 मध्ये डिवाइड केलात आणि समजा तुमच्याकडे आज एकच दिवस आहे एन्व्हायरमेंटचे 6 क्वेश्चन्स कव्हर करायला, तुम्ही काय कराल सांगा? मी तुम्हाला सांगितलं की उद्याच तुमची एक्झाम, उद्या एक्झाम आहे असं इमॅजिन करा आणि तुमचा एन्व्हायरमेंट टॉपिक राहिलाय वाचायचा. पहिले तर मी तुम्हाला सांगितलं की 13 पासूनचे 24 पर्यंत एन्व्हायरमेंटचे प्रत्येक वर्षीचे जे क्वेश्चन्स आहेत 5 क्वेश्चन तुम्ही बघितलात तर अराउंड असं कळेल की तुम्हाला 60-70 क्वेश्चन्स आहेत ते प्रिव्हियस इयरचे तुम्हाला दिसतील. तुमचं उत्तर हे पाहिजे होतं आता की सर आम्ही पहिले काय करू 13 पासूनच्या 24 पर्यंतचे जेवढे एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स आलेत ना फक्त राज्यसेवा एक्झामचे हे आम्ही सगळे बघू, त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स बघू आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग करून काय करून रिव्हर्स इंजिनिअरिंग करून, हा शब्द ऐकलाय?
रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय माहिती आहे? समजा मला एन्व्हायरमेंटमध्ये टायगर रिझर्वचे क्वेश्चन दिसत आहे तुम्हाला, की लगेच तुमचं जे सोर्स आहे, तुमचं जे बेसिक कोर मटेरियल आहे ना, या बेसिक कोर मटेरियलला तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये वापस जायचं आणि त्या कोर मटेरियलमधून, कोर सोर्समधून तो टॉपिक लगेच 4 पानं वाचून घ्यायचे. समजा तुम्हाला कळते की प्रेसिडेंटच्या इलेक्शन बद्दल क्वेश्चन विचारला आहे, की इलेक्टेड मेंबर ऑफ लोकसभा, राज्यसभा, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली प्लस 2 युटीज. 2 युटीज मध्ये कोण आहे? दिल्ली आणि पॉंडिचेरी. तुम्ही काय करायला पाहिजे? हा क्वेश्चन वारंवार रिपीट होतो. तुमचं जे बेस मटेरियल आहे ना, जे पुस्तकात तुम्ही ते अंडरलाईन केलं, हा क्वेश्चन बघायचा, रिव्हर्स जायचं. कुठं रिव्हर्स जायचं? तुमचं जे सोर्स मटेरियलला, आणि तिथं जाऊन परत तो टॉपिक 2 पानं लगेच वाचून घ्यायचे. ह्याला काय म्हणायचं? रिव्हर्स इंजिनिअरिंग. इथून पुढं परीक्षेपर्यंत हे किमान दिवसातून 1 ते 2 तास तुम्ही, किमान 1 तास, मॅक्झिमम 2 तास, हे रिव्हर्स इंजिनिअरिंग केलंच पाहिजे. रिव्हर्स इंजिनिअरिंगचं काय उपयोग होतो बघा, कधी कधी काय कळते की तुम्हाला तुमचा सोर्सच सापडत नाही. फॉर एक्झाम्पल, जसं मी तुम्हाला आता हिस्ट्रीचं सांगितलं, की हिस्ट्रीमध्ये तुम्ही क्वेश्चन वाचलात प्रिव्हियस इयर्सचा, तुम्हाला असं कळालं की हे जैनिझमवर हा क्वेश्चन आहे. मग कधी कधी तुमच्या सोर्समध्ये प्रॉब्लेम असतो, तुम्ही ते स्किपच केलेलं असतं. मग तुम्हाला कळते की मी कशातून वाचलंय, एकतर मी 6वी-7वीच्या स्टेट बोर्डमधून वाचलंय, UPSC करत असेल तर मी तामिळनाडूच्या NCERT मधून वाचलंय, मी लुसेंट मधून वाचलंय, जे काही माझं सोर्स आहे. तुमचा जे काही सोर्स असेल त्या सोर्समध्ये तुम्हाला ते दिसलं पाहिजे ना, जैनिझम टॉपिक, बुद्धिझम टॉपिक, तर तुम्ही तो रिवाइज करणार ना. जर तुम्हाला ते सोर्समध्ये सापडत नसेल किंवा दिसत नसेल तर ते स्किपच झालेलं असतं तुमच्याकडून. ह्याला म्हणतो बघा आपण की तुमचा सोर्स डिफाईन कर. कधी कधी प्रिलिम्स क्रॅक न व्हायचं कारण हे असतं की तुमचा सोर्स डिफाईन नसतो. हा टॉपिकच तुमचा स्किप झालेला असतो, म्हणजे एन्शियंटच तुमचं स्किप झालेलं असतं, मिडलच तुमचं स्किप झालेलं असतं. तुमचा चंद्रगुप्त मौर्यावर क्वेश्चन तुम्ही वाचला, जर तुम्ही ज्या पुस्तकातून वाचलं ना ते चंद्रगुप्त मौर्याचा टॉपिक, तो तुम्हाला 2 मिनिटात जर सांगता येत नसेल, दाखवता येत नसेल मला समोर, की सर हा हिस्ट्रीचं माझं पुस्तक आहे, ह्याच्यामध्ये सर हा टॉपिक आहे, ह्याच्यामधून हा प्रश्न आलाय, हा 2 मिनिटात जर तुम्हाला तुमचं ब्रेन जर तिथपर्यंत जात नसेल ना, इमॅजिन करून, व्हिज्युअलाइज करून, तर तुमची त्या कंटेंटवर कमांड नाही. परीक्षेमध्ये पण असंच होणार आहे ना, तुमचं ब्रेन आहे ते फक्त तुम्हाला सापडत राहणार आहे, कुठं सर्च कुठं करू मी, कारण वाचलेलंच नाही ना. समजा माझं ब्रेन हे कॉम्प्युटर आहे, माझ्या कॉम्प्युटरमध्ये जर तुम्ही माहिती टाकलात तरच ती रिट्राईव्ह होईल ना. कधी कधी काय होतं की आपण माहितीच टाकत नाही, जी माहिती आपल्याला वाटतं की मी हिस्ट्री केलंय, पण जेव्हा हे तुम्हाला रिव्हर्स इंजिनिअरिंग सांगतो ना मी, की मागच्या 2-3 पेपरमधून रिव्हर्स इंजिनिअरिंग करून बघा, की करंटसाठी करू नका, कोर सब्जेक्टसाठी सांगतो मी, ए साठी. समजा हिस्ट्रीमध्ये पण क्वेश्चन्स असतील तुमचे, पॉलिटीमध्ये आहे, इकॉनॉमीमध्ये, जिओग्राफीमध्ये आहे. नदी प्रणालीचा क्वेश्चन आहे, इमॅजिन करा, सिंधू नदी प्रणाली. नदी प्रणाली एक क्वेश्चन येतो, तुम्ही भारताची नदी प्रणाली बघा, महाराष्ट्राची बघा किंवा जगाची बघा, कोणत्या पेपर काढून बघा, प्राकृतिकमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसतात. मग तुमचा जो कंटेंट आहे ना, तुमचं जे पुस्तक आहे ज्यातून तुम्ही वाचा, कोणत्याही पुस्तकातून वाचा, तुम्ही स्टेट बोर्ड मधून वाचा, NCERT मधून वाचा, कोणत्या UPSCच्या पुस्तकातून वाचा, नोट्स मधून वाचा, पण जेव्हा मी तुम्हाला सांगतो की सिंधू नदी प्रणालीवरचा तुमचा क्वेश्चन हा चुकलाय, हा रिवाइज करा, 2023-24 मध्ये आलाय, आणि तुम्हाला दाखवता येत नसेल की सर हा या माझा कंटेंट आहे, माझा सोर्स आहे, ह्याच्यामध्ये हा टॉपिक आहे, ह्याच्यानंतर अजून रिफाईन काय करायला पाहिजे, की तुमचे जे सोर्स आहे त्या सोर्स बरोबर एक 10-15-20 पानाचे स्वतःचे शॉर्ट नोट्स बनवून ठेवायचे त्या सोर्सचे. जसं की तुम्हाला मी आता सांगितलं ना पॉलिटिक्स, समजा कॉन्स्टिट्यूशन बॉडीज हा एवढा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये 25-30 पानं आहेत, नॉन कॉन्स्टिट्यूशन बॉडीमध्ये 25-30 पानं आहेत लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये, हे तुम्हाला मी सांगितलं की मला एकाच पानामध्ये कन्वर्ट करून द्या. तर एका पानामध्ये पूर्ण 20-25 पानाचं एक पान कन्वर्ट करून एक चार्ट तुमचा रेडी आहे ना कॉन्स्टिट्यूशन बॉडीचा, एक चार्ट रेडी आहे नॉन कॉन्स्टिट्यूशन बॉडीचा, परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही हार्डली 3-4 मिनिटांमध्ये रिवाइज करू शकता. हळूहळू तुमचं जे अभ्यासाचे जे दिशा आहे ना, डिरेक्शन आहे, हे डिरेक्शन कंटेंट वरून आहे ना, जे कंटेंटचं तुम्हाला खूप टेन्शन आलेलं असतं ना, की परीक्षेच्या आधी सर आमचं कंटेंट कव्हर होत नाही, कंटेंट कव्हर होत नाही. हे कंटेंट का कव्हर होत नसतो? पहिलं तर कंटेंट डिफाईन नसतो. मी वारंवार सांगतो की सुरुवातीलाच डिफाईन करतानाच ठरवून डिफाईन करा. माझं ठरलं की पॉलिटीसाठी मला हेच वापरायचं पुस्तक, इकॉनॉमीसाठी मला हेच वापरायचं. परत तो जो कंटेंट आहे ना, तो कंटेंट बदलू नका. काय होतं बऱ्याचदा तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, चारदा जेव्हा वाचता ना, तेव्हा पिक्टोरियल मेमरी आपली तयार होते. बऱ्याचदा तुम्हाला असं होतं बघा की लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये लेफ्ट साईडला असं बघितलं तर इथं V2 पॉवर दिलेले आहेत, इमॅजिन होतं तुम्हाला. तुम्ही सडनली काय करता, काही काही मुलांचं बघतो मी ऑब्झर्व करतो की ते डायरेक्ट मटेरियल जे आहे ते चेंज करतात, सोर्स चेंज करतात.
मग इतक्या दिवसापासून तुमचं ब्रेन प्रयत्न करत आहे की ते सगळं पिक्टोरियल मेमरी लक्षात ठेवायचं, तुम्ही काय करता ते कट करता लगेच दुसरा सोर्स वापरता. जे काही आजपासून तुम्ही जोपर्यंत आय एस होत नाही तोपर्यंत, आय शब्द का सांगितला मी, डेप्युटी लेटर नंतर परत तुम्ही युपीएससी देणारच, पण आजपासून जोपर्यंत तुम्ही आय एस होत नाही ना तोपर्यंत जे काही तुम्ही वाचताय ना, जे काही कंटेंट तुम्ही कंझ्युम करताय, जे वाचताय, टेस्ट सिरीजचे पण ते फाईल करा आणि फाईलमध्ये सगळे टेस्ट सिरीज तुम्ही फाईलमध्ये लावून ठेवा आणि ते टेस्ट सिरीज पण रिवाइज करा. तुम्हाला की सर टेस्ट सिरीज रिवाइज करून काय उपयोग? बऱ्याचदा काय होतं बघा की समजा आजच्या टेस्ट सिरीजमध्ये 2-3 क्वेश्चन आलेले आहेत, त्या क्वेश्चन रिवाइज करून त्याच्याबरोबरचा तो टॉपिक तुम्हाला रिव्हर्समध्ये जाऊन रिवाइज करायचा. मग टेस्ट सिरीजमध्ये 100 क्वेश्चन जर असतील ना तर तुमचे 100 टॉपिक रिवाइज झाले. समजता मी काय बोलतोय? तुम्ही आलात 2 तासाच्या टेस्ट सिरीजमध्ये 100, तुम्हाला असं वाटतं की हे 100 क्वेश्चन्स आहेत, ते 100 क्वेश्चन्स नाही आहेत, ते तुमचे 100 टॉपिक रिवाइज झालेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही ते पूर्ण मागचे 10 टेस्ट सिरीज रिवाइज करून बघता ना तेव्हा तुम्हालाच कॉन्फिडन्स येतो की हा टॉपिक माझा झाला, हा टॉपिक झाला, हा टॉपिक झाला. तुम्ही विचार करा की 10 टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये 100 टॉपिक, 10 मध्ये बघितलं तर 1000 टॉपिक झाले. या 1000 टॉपिकला तुम्हाला काय कळेल नाही की स्ट्रक्चर तयार होईल ना तुमच्या एक्झाम, त्याच्या बाहेर काय येणार आहे परीक्षेमध्ये? टॉपिक्स म्हणतो, क्वेश्चन्स म्हणत नाही मी, टॉपिक्स म्हणतो. आताच मी तुम्हाला सांगितलं की टेस्ट सिरीजमध्ये समजा प्रेसिडेंटचा क्वेश्चन आलाय, लगेच रिव्हर्समध्ये काय करायचं, जाऊन तो टॉपिक तुमचा रिवाइज करायचा, प्रेसिडेंट टॉपिक हा रिवाइज करायचा. दुसरं बघा, महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक जे आहे, पहिलं एन्व्हायरमेंट सांगितलं. दुसरं जिओग्राफीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये फरक काय, फरक पण बघू आणि साम्य पण बघू. तिकडे पण जे आहे ते फिजिकल जिओग्राफीला इम्पॉर्टन्स आहे, यूपीएससी एमपीएससी मध्ये पण आहे. त्यामुळे तुम्हाला इकडे ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. जे फिजिकलसाठी तुम्ही 11वी एनसाठी वाचता ना यूपीएससी करता, आणि एमपीएससी करणारे पण 11वी 12वी स्टेट बोर्डाचे वाचता. तर हे यूपीएससी एमपीएससी मध्ये सेम आहे. कशाच्या अँगलने? फिजिकलसाठी. फक्त फरक तुम्हाला इथे काय आहे, जिओग्राफीमध्ये महाराष्ट्राचा जिओग्राफी तुम्हाला अभ्यास करायचा. महाराष्ट्र जिओग्राफीमध्ये पण एक 4-5 महत्त्वाचे टॉपिक असतात. आता जे सांगितलं तुम्हाला, नदी प्रणाली, महाराष्ट्राची नदी प्रणाली असेल, खडक प्रणाली असेल, हे 4-5 महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते मागच्या पेपरमध्ये बघायचं आणि हार्डली पहिले हे टॉपिक करा. मी तुम्हाला असं सांगितलेलं नाही आहे की हेच करा, मी तुम्हाला असं सांगतोय की परेटो प्रिन्सिपल नुसार पहिले हे करा आणि नंतर जेवढा टाइम शिल्लक राहते तेवढं डिवाइड करा. महाराष्ट्र जिओग्राफीमध्ये हे 4-5 टॉपिक दिसतात तुम्हाला, नदी प्रणालीवर क्वेश्चन येतो ते करून घ्या. सोशल आणि इकॉनॉमिकल पण जिओग्राफी असते बघा, महाराष्ट्रामध्ये 3 आहेत ना, एक फिजिकल आहे, पुन्हा सोशल आहे, पुन्हा इकॉनॉमिकल आहे. मग तुम्ही असं केलं की इकॉनॉमिक महाराष्ट्र जिओग्राफीचं मोठं पुस्तक घेतलं 400 पानाचं आणि आता एमपीएससी करायची, कारण इतके दिवस यूपीएससी करत होतो, आणि तुम्ही पूर्ण ते पुस्तक वाचायला पहिल्या पानापासून चालू केलं. राहिले दिवस किती आपल्याकडे? 42 दिवस. आणि तुम्हाला कळलं की ते इकॉनॉमी जिओग्राफीचं मी एवढं वाचलंय ना, 200 त्या पूर्ण पानापैकी बघा, असं विचार करू की 100% पैकी 40-50% हा पार्ट आहे फिजिकलचा आहे, आणि 25% सोशलचा आहे, आणि 25% इकॉनॉमिक जिओग्राफीचा. सोशल आणि इकॉनॉमिक जिओग्राफीचं तुम्ही एवढं 50% पोर्शन वाचला तर तुमच्या लक्षात येते की जेव्हा मी एमपीएससीचा पेपर बघितला मागचा, 2च क्वेश्चन दिसतात एमपीएससी मध्ये महाराष्ट्र जिओग्राफी. 2च क्वेश्चन जर येत असतील आणि तुम्ही म्हणताय की सर मी यूपीएससीचा अभ्यास करत होतो, जिओग्राफीमध्ये मला कमी मार्क्स पडले फक्त, नाहीतर मी एमपीएससी पण क्रॅक केली असते, हे स्टेटमेंटच तुमचं चुकीचं आहे. कारण जिओग्राफीमध्ये तुमचं प्रिलिम राहिलेलं नसते, कारण प्रश्नच 2 आलेत महाराष्ट्राचे. तुमचा यूपीएससीचा अभ्यास करताना इंडिया आणि वर्ल्डवर कमांड नाही आहे, तेच क्वेश्चन तुमच्या इथं परत एमपीएससीच्या पेपरमध्ये चुकलेले आहेत आणि म्हणून तुमची प्रिलिम्स राहिलेली. समजतंय? फास्ट होतंय का थोडं? तिसरं बघा, सायन्स आणि सायन्स अँड टेक. यूपीएससी मध्ये समजा मी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तिन्ही टॉपिक केले यूपीएससीच्या प्रिलिम्समध्ये, आणि मी सायन्स टेक्नॉलॉजी काहीच वाचलं नाही. सायन्स वेगळं आहे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी वेगळं आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काय काय टॉपिक येतात? स्पेस येतं, डिफेन्स येतं, न्यूक्लिअर येतं, नॅनो टेक्नॉलॉजी येते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतं. हे सगळं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पार्ट आहे. ठीक आहे. यूपीएससीचा जास्त फोकस हा सायन्स टेक्नॉलॉजीवर आहे, बेसिक सायन्सवर नाही. आणि एमपीएससीचा 99% फोकस कशावर आहे? बेसिक सायन्सवर आहे, सायन्स टेक्नॉलॉजीचा नाही. मग जे यूपीएससी करणारे आपले मित्र असतात ते काय म्हणतात की सर माझं सायन्स खूप चांगलं आहे, त्यांनी मागच्या 12 महिन्याचे सगळे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मंथली मॅगझिन्स वाचले करंटमधले. मग त्यांना असं वाटतं की माझं सायन्स खूप चांगलं आहे, तुमचं सायन्स टेक्नॉलॉजी खूप चांगलं आहे, सायन्स चांगलं नाही आहे. तुम्हाला इथे 20 पैकी 3-4 क्वेश्चन पण परीक्षेत बरोबर येत नाही. समजतंय? म्हणून मग जर तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर सायन्स टेक्नॉलॉजीचे 2-3 क्वेश्चन येतात ते तुमचे बरोबर येणारच आहे, कारण ते एकदम बेसिक असतात.
पण 10 क्वेश्चन असतात बायोलॉजीचे. तुम्ही पहिले काय करायला पाहिजे, बायोलॉजीचे 10 क्वेश्चन्सवर का मांडायला पाहिजे, पुन्हा फिजिक्सचे 5 क्वेश्चन्स आणि पुन्हा काय केमिस्ट्रीचे 5 क्वेश्चन्स. मला एक स्टुडंट येऊन सांगितलं की सर मला फिजिक्स जमत नाही. म्हणलं फिजिक्स जमत नाही म्हणून प्रीम निघत नाही असं होतं का? तर मला 10 क्वेश्चन जे आलेत बायोलॉजीचे त्याच्यापैकी किती क्वेश्चन बरोबर आले? परत बघा क्रम लावायचा की माझं स्ट्रेंथ काय आहे. काही काही मुलांचं फिजिक्सच चांगलं असतं. त्यांचं जे स्ट्रेंथ आहे ना, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री या तिन्हीमध्ये तुमचं स्ट्रेंथ काय बायोलॉजी, तर पहिले ते बायोलॉजी करायचं. एमपीसीचं काय आहे पेपर पॅटर्न, 10 क्वेश्चन्स बायोलॉजी आहेत, 5 क्वेश्चन्स केमिस्ट्री आहेत आणि 5 क्वेश्चन्स फिजिक्सला आहेत. मग तुम्हाला जर फिजिक्स टफ जात असेल तर त्या 15 क्वेश्चन्सवर फोकस करा. बघा सिलेबसचा प्रत्येक पॉईंट आणि प्रत्येक सब पॉईंटवर तुमचा कमांड येईल असं सांगता येत नाही. मग जे तुमचे स्ट्रेंथ आहेत ना त्या स्ट्रेंथला तरी स्ट्रेंथ ठेवा आणि जे तुमचे विकनेस आहेत त्या विकनेसला अबव ॲव्हरेज करायचा प्रयत्न करा, कारण आपल्याकडे टाइमची लिमिट आहे म्हणून. परत स्टेटमेंट सांगतो बघा, जे तुमचे स्ट्रेंथ आहेत ना त्या स्ट्रेंथला स्ट्रेंथ तरी राहू द्या आणि जे तुमचे विकनेसेस आहेत त्या विकनेसेसला 42 दिवसामध्ये ॲव्हरेजवर आणून ठेवा. समजा माझा विकनेस आहे फिजिक्स, मग ठीक आहे फिजिक्समध्ये 2-3 टॉपिक मला महत्त्वाचे वाटतात. त्याच्यामध्ये लाईट एक तुम्हाला टॉपिक सांगितलं की जे मागच्या 4-5 वर्षामध्ये क्वेश्चन येतात. काही प्रॉब्लेम्स आहेत, गणितं विचारतात बघा फिजिक्समध्ये, ते गणितं मला सोपे वाटतात तर ते मी फिजिक्समध्ये करेल आणि बाकी लक्ष मी कशावर देईल, बायोलॉजीवर लक्ष देईल. पुढे बघा सायन्स टेक्नॉलॉजी झालं. पुढचा पार्ट आहे करंट. करंटमध्ये काय फोकस आहे यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये, तर तुम्ही जे करंट तिकडे यूपीएससी मध्ये वाचता ते बऱ्यापैकी एमपीएससी मध्ये सिमिलरच आहे. फक्त इथे काय महाराष्ट्र स्पेसिफिक काही क्वेश्चन्स तुम्हाला दिसतात. अवॉर्ड्सवर जास्त क्वेश्चन्स इथे एमपीएससीला विचारले जातात करंटमध्ये. तुम्ही करंटचं तर अनालिसिस केलात 15 क्वेश्चनचं मागच्या, त्या 15 क्वेश्चन पैकी असं अनालिसिस करा की करंटमध्ये पण पॉलिटीमध्ये किती क्वेश्चन विचारले आहेत, करंटच्या इकॉनॉमीमध्ये किती क्वेश्चन्स आहेत, करंटच्या आय मध्ये किती क्वेश्चन्स आहेत, करंटच्या अवॉर्ड्समध्ये किती क्वेश्चन्स आहेत, करंटच्या कल्चरमध्ये किती क्वेश्चन्स आहेत. एमपीएससी मध्ये क्वेश्चन असतात बघा, एखादी गोष्टी पहिली असेल ना, पहिलं म्हणजे काय की समजा महाराष्ट्रातलं पहिलं जिल्हा कोणता, तसं भारतातलं पहिलं राज्य कोणतं, सेंद्रिय असलेलं कोणतं, सगळं जे काही फर्स्ट आहेत अशावर जास्त क्वेश्चन येतात. हे जे स्विच आहे ना, फक्त जे काही तुम्ही कंटेंट वाचता यूपीएससी मध्ये ते तर रिवाइज करून जाच, पण सोबत एमपीएससीचं स्पेसिफिक एखादं करंटचं जर पुस्तक असेल, इयरबुक असेल कोणतं, तर त्याच्यामध्ये पण काही स्पेसिफिक टॉपिक रिवाइज करून जा. कोणते स्पेसिफिक टॉपिक रिवाइज करायचे, मागच्या 2-3 वर्षाचे अनालिसिस करायचं. त्यातले मी तुम्हाला सांगितले की आयआरवर क्वेश्चन असतो, त्याच्यानंतर अवॉर्ड्सवर क्वेश्चन असतो, ज्ञानपीठ अवॉर्ड काय आहे, ऑस्कर कोणी जिंकला, अशा प्रकारचं एक सेक्शन असतो. करंट अफेअरचे पुस्तक घेतले की त्याच्यामध्ये अवॉर्ड हा सेक्शन तुम्हाला करायचा असेल आज, करंट अफेअरचा पण तुम्हाला अभ्यास कसा करायचा सांगतो. दिवसभर तुम्ही जे काय अभ्यास करताय ना त्याच्यामध्ये समजा एक टॉपिक आहे ना, जसं पॉलिटीला तुम्ही सांगता की सर मी पार्लमेंट केलं की माझे एक क्वेश्चन बरोबर आलं, तसं करंटमध्ये सांगता येईल का? त्याच्यामध्ये कसं स्पेसिफिक राहायचं परत, तर ते टॉपिक वाईज राहायचं परत स्पेसिफिक. कसं टॉपिक वाईज राहायचं, समजा तुम्हाला कळत की माझा पुरस्कार हा टॉपिक माझा करंटमधला चांगला केलेला आहे, की एखादा तुम्ही इयरबुक घेतलात त्यातलं पुरस्कारचा टॉपिक 15-20 पानाचा असतो, तो टॉपिक तुम्ही कव्हर केलात ना, तुमच्या असं लक्षात येते की हा या 15-20 पानापैकी एक तरी पुरस्कार परीक्षेमध्ये येणार. तो कॉन्फिडन्स तुम्ही कॅरी करता परीक्षेमध्ये, तो येईल का नाही माहित नाही, पण तुम्ही त्या करंटला पण डिकोड करायला चालू करता. पॉलिटीचे करंट आहेत, समजा काही नवीन अमेंडमेंट झालेले आहेत, तर पॉलिटीचे जे 15-20 इम्पॉर्टंट मागच्या वर्षातल्या घटना आहेत त्या घटना एकदा तुम्ही रिवाइज केलात महाराष्ट्र स्पेसिफिक आणि इंडियाच्या स्पेसिफिक, तर तुम्हाला लक्षात येते की माझे 1-2 क्वेश्चन्स तरी करंटच्या याच्यातून येतील, कारण माझा करंटमधला पॉलिटी झालाय, करंटमधला इकॉनॉमी झालाय, करंटमधला एन्व्हायरमेंट झालाय, करंटमधला आयआर झालाय, करंटमधला सायन्स झालाय, काही सायन्समध्ये काही नवीन डेव्हलपमेंट झालेली असेल, करंटमधला सस्टेनेबल डेव्हलपमेंट झालेला आहे, म्हणजे करप्शनमध्ये कोणत्या कोणत्या देशाचा कोणता क्रमांक आहे, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट ह्या टॉपिकमध्ये भेटतील करंटचे. तर असं करंटमध्ये पण स्पेसिफिक थोडं थोडं पहिल्यांदा मला महत्त्वाचं काय 4-5 टॉपिक आहेत तेवढे मी पहिले कव्हर करतो एमपीएससी पॉईंट ऑफ व्ह्यू, उरलेला राहिलेले टॉपिक आपण नंतर कव्हर करतो. बघा हे सगळे महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक्स मी आता तुम्हाला सांगितले. करंट अफेअरचा जो अप्रोच पण सांगितला आणि एक सायन्स अप्रोच सांगितला की सायन्समध्ये काय आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे यूपीएससी मध्ये, आणि एमपीएससी मध्ये काय आहे, बेसिक सायन्स आहे. एमपीएससीचं बेसिक सायन्स हे तुमचं करणं गरजेचं आहे. 8वी 9वी 10वी एनसीईआरटी स्टेट बोर्ड जे काही तुमचं रिसोर्स मटेरियल तुम्ही ठरवलं असेल तर ते करू शकता तुम्ही. एन्व्हायरमेंटचं पण मी तुम्हाला अप्रोच सांगितलं की यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये एन्व्हायरमेंट काय आहे. 20-25 क्वेश्चन्स एमपीएससी मध्ये येत नाहीत,
समजा जर आले, येत नाहीत 13 पासून ते 24 पर्यंत, तर मी तुम्हाला काय सांगितलं, जसं अनप्रिडिक्टेबल नेचर आहे ना, दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला. एक जीएस मध्ये एक्झाम्पल सांगितलं एन्व्हायरमेंट, आणि सीसॅटचं सांगितलं तुम्हाला मी की सीसॅटचा पेपर यूपीसी सारखा आला तर. या दोन्ही गोष्टीसाठी पण तुम्ही दोन्हीला तयार राहायचं की जर आले तर मी काय करेल. यूपीसीचा एमपीसीचा पेपर सीसॅटचा आले तर काय करेल, मग माझं स्ट्रेंथ काय आहे, क्वांट रिझनिंग आहे तर मी क्वांट रिझनिंगच पहिले करेल. माझं कॉम्प्रिहेन्शन स्ट्रेंथ आहे तर पहिले मी सगळे कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सोडून घेईल. तुम्हाला पाहिजेच किती, 66.66 मार्क पाहिजे. तुम्हाला 200 पैकी तर मार्क्स फक्त तुम्हाला 66 मार्क्स पाडायचे त्याच्यामध्ये सीसॅटमध्ये. मग जेव्हा तुमचं जे स्ट्रेंथ आहे, पेपर कसा जरी आला तरी माझे हे स्ट्रेंथ आहेत, त्याच्यातले मी त्या 80 पैकी हे टॉपिक्स मी पहिले बघेल कुठे आहेत पेपरमध्ये पूर्ण. असं आहे का की टॉपिक क्वेश्चन नंबर 1 पासून 80 पर्यंत तुम्हाला सलग सोडवायचं, असं नाही करायचं. तुमच्या स्ट्रेंथचे टॉपिक शेवटचे 15 असतील, 65 ते 80. पहिले पेपर स्कॅन करायचा आणि प्रत्येक ते वेचत जायचं एक 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 स्ट्रेंथ, की मला हा समजा क्वांट रिझनिंग स्ट्रॉंग आहे तर तेवढंच करायचं. समजा रिझनिंग स्ट्रॉंग आहे तुमचं, रिझनिंगमध्ये तुम्हाला कळतं की व्हर्बल रिझनिंग आहे, नॉन व्हर्बल रिझनिंग आहे, एकदम सोपं असतं ते. मिरर इमेज असते, वॉटर इमेज असते. काय म्हणतात की सर आम्हाला गणित जमत नाही. गणित जमत नाही वेगळा प्रश्न आहे, आणि रिझनिंग जमत नाही हा वेगळा. मॅथ्स वेगळे आणि रिझनिंग वेगळे. बघा, कंपॅरेटिव्ह रिझनिंग फार सोपं असतं मॅथ्सचं. मॅथ्समध्ये पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस वगैरे टॉपिक असतात, पण रिझनिंगमध्ये तर तुम्हाला बेसिक बुद्धिमत्तेचे टॉपिक्स एकदम इझी विचारलेले असतात एमपीसीमध्ये. जे जे सोपं आहे ना ते सोपं पहिले ते 80 मधले कव्हर करत राहायचं. हे फक्त यूपीएससी आणि एमपीएससीचं आपण कम्पेअर करतोय की जे मुलं यूपीएससी करतात आणि आता 28 सप्टेंबरची परीक्षा देत आहेत. बघा, सिलेबस द मास्टर की टू सक्सेस, असं मी काय सांगतो तुम्हाला, प्रूव्ह करून सांगेल की सिलेबस असे काही कीवर्ड आहेत ना की त्या कीवर्डवर जसं तसे एमपीएससी प्रश्न विचार. तुम्ही कधी सिलेबस एवढा मायन्युटली वाचला नसेल की त्या सिलेबसच्या कीवर्ड मधून जसं तसे क्वेश्चन येतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट. इकॉनॉमिक टॉपिकमध्ये तुम्ही बऱ्याचदा इकॉनॉमी वाचलंय, पण तुम्हाला कळत नाही की इकॉनॉमिक वेगळा टॉपिक आहे आणि इकॉनॉमिकचे डेव्हलपमेंट वेगळा टॉपिक. मग 50% क्वेश्चन हे इकॉनॉमीचे येतात, नॉर्मल टॉपिक जे आहेत ना, फिस्कल डेफिसिट वगैरे आपण जे सगळे बघतो. आणि 50% क्वेश्चन हे कशावर येतात, डेव्हलपमेंट टॉपिकवर येतात. जे जुना सिलेबस बघितला असेल तुम्ही एमपीएससीचा ऑब्जेक्टिव्हचा, त्याच्यामध्ये एचआरडी नावाचा पेपर होता, तर त्या एचआरडी मध्ये हे डेव्हलपमेंट आहे की जे आपल्या एमपीएससीच्या सिलेबसमध्ये यूपीएससी एमपीएससी मध्ये. म्हणून ते क्वेश्चन जे आहेत ना ते 50-50% डिफर होतो. तुम्ही काय करता, कोर इकॉनॉमीचे सगळे टॉपिक्स करून जाता, पण डेव्हलपमेंटचे जे टॉपिक्स आहेत ते डेव्हलपमेंटचे टॉपिक तुमचे स्किप होते. समजतंय ना. सिलेबस मध्ये प्रत्येक कीवर्ड जो आहे, हा प्रत्येक कीवर्ड तुमच्यासाठी हा एक्झाम मध्ये क्वेश्चन आहे. आता बघा, सिलेबसचा कीवर्ड पहिले काय, करंट इव्हेंट आहे. त्याच्या करंट इव्हेंट मध्ये मला आता फरक सांगितलं की यूपीएससी मध्ये काय फरक आहे आणि एमपीएससी मध्ये काय फरक आहे. हिस्ट्री मध्ये काय आहे बघा, इंडियन नॅशनल मुवमेंट हा शब्द दिसतोय का तुम्हाला हिस्ट्रीमध्ये. म्हणून ह्याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन फिक्स असतात. हिस्ट्रीमध्ये एन्शियंट मिडवल आणि मॉडर्न आहेच. पण मी काय म्हणतोय की सिलेबसमध्ये जे काही क्वेश्चन्स कीवर्ड स्वरूपात दिलेत ना, जे काही तुम्हाला कीवर्ड दिसत आहेत, या कीवर्डवर क्वेश्चन्स फ्रेम होतात. पुढे बघा, जिओग्राफीमध्ये काय, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल, पण जास्त भर कशावर असतो, फिजिकलवर असतो. जर तुम्ही इंडिया बघितलात, वर्ल्ड बघितलात आणि महाराष्ट्र बघितलात, तर तिन्हीचं कम्पेअर केलं तर फिजिकलवर जास्त फोकस असतो. महाराष्ट्र आहे, इंडिया आहे आणि वर्ल्ड आहे. आता या तिन्हीमध्ये क्रोनॉलॉजी कसं लावायची 28 सप्टेंबरसाठी. महाराष्ट्र, इंडिया, वर्ल्ड. सांगा पहिलं काय लिहू. पहिलं वर्ल्डचं जे आहे ना, वर्ल्ड फिजिकल येईल पहिले. समजा तुम्ही जिओग्राफीचा अभ्यास करताय तर तुम्ही महाराष्ट्रापासून अभ्यास करायचा नाही, पहिले वर्ल्ड मध्ये फिजिकल पार्ट करायचा. वर्ल्ड मध्ये फिजिकल पार्ट झाला की पुन्हा इंडिया करायचं, इंडिया फिजिकल, पुन्हा वर्ल्ड आणि इंडियातलं राहिलेलं करायचं, आणि 4 नंबरला महाराष्ट्र करायचं. महाराष्ट्रामध्ये पण पहिलं काय करायचं, फिजिकल करायचं. मग हे जे 15 क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहेत ना जिओग्राफीचे, या 15 पैकी तुम्हाला असं कळतं की 6 ते 7 क्वेश्चन तर पहिल्याच टॉपिकवर आहेत, 50% वेटेज आहे त्याला फिजिकलवर. मग 11वीचं एक छोटं तुम्ही एनसाठी वाचलात की 6-7 क्वेश्चन त्यातले बरोबर आहेत. आणि तुम्ही जर असं उलटा अभ्यास चालू केलात ना, महाराष्ट्र उलट, पहिले मी हे करेल मग हे मग हे, म्हणून तुम्हाला सांगितलं की 20-80 रूल मध्ये ते बसवायचं बरोबर. पहिले 20% काय आहे, आपण मित्रांमध्ये पण बघा, तुमचे असे काही मित्र असतात की ज्याला आपण 20% सारखं महत्व देतो, आणि 80% जे मित्रमैत्रिणी असतात त्यांना आपण कमी महत्व देतो. सेम इथं तसंच आहे. जसं लाईफमध्ये तसंच यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये आहे. तुम्ही सगळ्यांना इक्वल महत्व देता का, मग आपण सगळ्या टॉपिकला इक्वल महत्व
परीक्षेच्या जे 40-42 दिवसाचा तुमचा जर स्ट्रॅटजी असेल ना, त्यावेळेस पहिलं इम्पॉर्टंट आहे जे आपण म्हणू कोर आहे, कोर सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावर फोकस करायचा. राहिलेला वेळ जो आहे तो नॉन कोरवर फोकस करायचा. नाही करायचा असं म्हणत नाही, पण वेळ डिवाइड करताना अशा प्रकारे डिवाइड करायचं. पुन्हा बघा, पॉलिटी अँड गव्हर्नन्स. आता इथं गव्हर्नन्स शब्द आला ना, तुम्हाला फक्त काय वाटतं की पॉलिटी शब्द आहे, पण सिलेबसमध्ये गव्हर्नन्स पण शब्द आहे. कॉन्स्टिट्यूशन आहे, पंचायती राज आहे, अर्बन गव्हर्नन्स आहे आणि पब्लिक पॉलिसीज आहेत आणि राईट इश्यूज आहेत. तर तुम्हाला लक्षात येईल की पंचायत राजचे 2-3 क्वेश्चन तुम्हाला दिसतात ना, मिनिमम 2 क्वेश्चन. तुम्ही पॉलिटी सगळं वाचता, पण पंचायत राजचे पण 2 क्वेश्चन दिसतात. काय इथं सिलेबसमध्ये आहे ना. पब्लिक बघा, पंचायत राज, अर्बन गव्हर्नन्स आणि पब्लिक पॉलिसी राईट्स इश्यू. इकॉनॉमीचं इंटरेस्टिंग बघा, इकॉनॉमीच्या सिलेबसमध्ये काय, इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट शब्द आला नाही. डेव्हलपमेंट, हे डेव्हलपमेंटमध्ये काय आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये काय फरक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, आणि इकॉनॉमीमध्ये काय आहे, जीडीपी काय, जीएनपी काय, इंटरनॅशनल रिलेशन्स काय, फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, पब्लिक फायनान्स काय, इंटरनॅशनल रिलेशन, हे सगळे जे टॉपिक्स आहेत हे कोर इकॉनॉमीचे टॉपिक्स आहेत. पण सिलेबसमध्ये हा शब्द पण टाकला ना त्यांनी, डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट हा शब्द टाकलाय म्हणून तुम्ही बघा की 50% क्वेश्चन्स विचारलेले असतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर क्वेश्चन आहे बघा, पॉवर्टीवर क्वेश्चन आहे, इन्क्लुजनवर क्वेश्चन आहे. इन्क्लुजन म्हणजे काय, सगळेच फायनान्शियल इन्क्लुजन पासून सगळेच. डेमोग्राफिक्सवर क्वेश्चन आहे, डेमोग्राफिक्स म्हणजे काय, सेन्ससवर जे क्वेश्चन येतात तुम्हाला. पुढे काय, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे जे काही योजना आहेत ना, या योजनावर क्वेश्चन येतात. त्याचे तुम्हाला मी 6 पॉईंट सांगितले ना. पहिला पॉईंट काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर काढून बघा, 2 वर्षाचे पेपर, ह्याच्यामध्ये हे जे मी तुम्हाला टॉपिक सांगतो ना, हे 5 टॉपिक तुम्ही केले तर 5 क्वेश्चन्स तुमचे करेक्ट येतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर एक क्वेश्चन असतो, पॉवर्टीवर 1, 2, 3, कधी कधी 3 क्वेश्चन पण आलेत पॉवर्टीवर. 15 पैकी 3 क्वेश्चन पॉवर्टीचेच फक्त. अनएम्प्लॉयमेंटचे 2-3 क्वेश्चन, कारण सिलेबसमध्ये दिले ना. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, पॉवर्टी आहे, इन्क्लुजन आहे, डेमोग्राफिक्स आहे आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह आहे. जे काही योजना आहेत ना करंट अफेअरमध्ये, तुम्हाला असं वाटतं की ते करंट अफेअरमध्ये विचारलेत, हा सिलेबसचा पार्ट आहे पॉलिटीचे, इकॉनॉमीचे, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, ह्याच्यामध्ये ते योजना पण येतात. मग करंटचे जे 15 क्वेश्चन्स वेगळे असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला योजना दिसतात, आणि इकॉनॉमीचे जे 15 क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला योजना दिसतात. का, तर सिलेबसचा पार्ट आहे म्हणून. एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, तुम्हाला मी सांगितलं एन्व्हायरमेंटमध्ये 3 घटक आहेत. पहिला घटक कोणता आहे, इकॉलॉजी. दुसरा कोणता आहे, बायोडायव्हर्सिटी. तिसरा कोणता आहे, मग मला जर पेपर सेट करायचा ना तर मी इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज, अराउंड 6 क्वेश्चन असेल तर 2-2 क्वेश्चन दिसतात तुम्हाला. तुम्ही जर बायोडायव्हर्सिटी स्किप केलात, म्हणजे टायगर रिझर्व्ह कुठं आहेत सध्या करंटला काय चाललं, किंवा क्लायमेट चेंजमध्ये कॉप कुठं झाली सध्या करंटमध्ये, ते तुमचा जर एक पॉईंट हा स्किप झाला सिलेबसचा की तुमचे 2 क्वेश्चन्स 6 पैकी गेले. म्हणून मी तुम्हाला सांगितले की सिलेबस परत एकदा बघा, सिलेबसचे कीवर्ड्स लिहून काढा, आणि त्या सिलेबसच्या समोर आहे ना तुम्ही कोणत्या सोर्समधून ह्यासाठी काय वाचलंय हे पण लिहून काढा. समजा पॉवर्टीमध्ये मी या पुस्तकातला हा टॉपिक नंबर आहे तो मी वाचलाय, म्हणजे तुमचा या टॉपिकसाठी काय सोर्स मटेरियल आहे हे पण तुम्हाला लगेच लक्षात येईल. सीसॅट मध्ये बघा, सध्याचा जो पॅटर्न आहे, आता आपण जर 2013 पासून ते आता 2024 पर्यंत बघितलं तर या पॅटर्न मध्ये सीसॅटचा सेट एक ठराविक टाईपचे क्वेश्चन एमपीसी मध्ये येतात. पहिले 50 क्वेश्चन जे असतात बघा, हे कॉम्प्रेन्शनचे असतात. 5 क्वेश्चन असतात हे डिसिजन मेकिंगचे असतात, आणि राहिलेले जे आहेत बघा 25, हे कशाचे असतात, क्वांट आणि रिझनिंगचे असतात. ह्याच्यामध्ये पण तुम्ही डिव्हिजन केलात तर ह्याच्यात 15 आणि 10 असं करू शकतो आपण. 15 क्वेश्चन आहेत हे कशाचे असतात, रिझनिंगचे असतात. ठीक आहे, या रिझनिंग मध्ये परत मी अजून 2 डिव्हिजन करू शकतो, की माझं व्हर्बल रिझनिंग एक चांगलं आहे का नॉन व्हर्बल रिझनिंग चांगलं. जे पिक्चर्स असतात ना, चित्र असतात बघा, ते नॉन व्हर्बल रिझनिंग. तुम्ही काही मागचे पेपर्स काढून बघा सीसॅटचे, 3-4 क्वेश्चन्स फक्त नॉन व्हर्बल रिझनिंगवर आले. मिरर इमेजवर एक क्वेश्चन टाकतील, ते वॉटर इमेजवर एक क्वेश्चन टाकतील, जे सगळे व्हर्बल रिझनिंगचे क्वेश्चन, नॉन व्हर्बल जे आहेत ना, जे चित्र असलेले क्वेश्चन्स आहेत. मग 15 क्वेश्चन जे आहेत आणि हे 10 क्वेश्चन आहेत, हे 10 मॅथ्सचे आहेत ना. मॅथ्समध्ये पण काही 5-6 महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला दिसतात, जसे की मागच्या 2-3 वर्षामध्ये परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी एक क्वेश्चन असतो, स्पीड टाइम डिस्टन्स एक क्वेश्चन असतो, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज एक क्वेश्चन असतो. तुम्ही मला स्पीड डिस्टन्स टाइम हे सगळे जे आहेत ना, वर्क टाइम ह्याच्यावर एक क्वेश्चन असतो.
हे 5-6 टॉपिक तुम्ही बघितलात. हे तुम्हाला का सांगतोय, काही मुलं सांगतात की सर आम्हाला सीसॅट जमत नाही. का जमत नाही सीसॅट माहिती आहे? आम्हाला मॅथ्स जमत नाही. क्वालिफाईंग असून पण आता आधी तर क्वालिफाईंग नव्हतं. मी सांगतो की 10 क्वेश्चन तुम्ही सोडून द्या. कसं तर सीसॅट क्वालिफाय करायचंच आहे. युपीएससीत बघा तुम्ही की सीसॅटचं क्वालिफाईंग सुद्धा बऱ्याच जणांचं झालेलं नाही. मी काय सांगतो तुमचं स्ट्रेंथ काय आहे? सर मला पॅसेजेस जमतात. पॅसेज वाचायचा आणि खाली आन्सर मार्क करायचं. म्हणजे की 50 क्वेश्चन जे आहेत पॅसेजेसचे, 50 क्वेश्चन म्हणजे किती मार्क होतात माहिती आहे? 125 मार्क्स होतात. 5 क्वेश्चन डिसिजन मेकिंगचे आहेत. 5 क्वेश्चन म्हणजे किती झाले? 12.5 मार्क्स. हे जे आहेत ना, हे 15 रिझनिंग आहेत ना, 15 पैकी वर्बल नॉन वर्बल आहेत ना बघा, 4थी आणि 7वी स्कॉलरशिप इतके सोपे असतात. जे 4थी आणि 7वीचे स्कॉलरशिपचे पुस्तक आहेत नाही त्याच्यापेक्षा सोपे असतात नॉन वर्बलचे गोष्टी. चित्र म्हणजे पेपर फोल्डिंग वगैरे जे असेल, ह्याचे तुम्ही क्वेश्चन बघितलं नाही, 15 पैकी हे 5 असतात आणि हे 10 असतात. मग इथे जे आहेत ना 125 आहे 15, ह्याच्यामध्ये 130 140 मार्क्स इथंच होतात. त्याच्यावरून काय करतो तुमचा माइंडसेट कळतो बघा. माइंडसेट आपल्या ब्रेनला कसं सवय लागलेली असते की एखादी गोष्ट जी आहे ती जर तुम्हाला येत नसेल ना, तुम्हाला वाटतं की याच कारणामुळे मला ते सीसॅट जमत, म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस हे तुम्हाला टॉपिक जमत नाही. तुमच्या मनाला असं वाटतं की या 2 टॉपिकमुळेच माझं सीसॅट निघत. तुम्हाला हे कळत नाही की जे 125 मार्काचं जे कॉम्प्रिहेन्शन आहे ना, या कॉम्प्रिहेन्शन मला चांगलं येतं, पण आपलं माइंड आपल्याला सारखं सांगत असतं की मला अरे हे मला मॅथ जमत नाही. मॅथ जमत नाही म्हणून सीसॅट निघत नाही असं होत नाही. हे फक्त कोणासाठी सांगितलं मी, जे काउन्सिलिंगमध्ये क्वेश्चन विचारतात की सर मला मॅथ जमत नाही म्हणून मला सीसॅटला क्वालिफाईंग होत नाही. असं होत नाही, ते तुम्हाला फक्त तुमचं ते डिल्युजन आहे. मॅथ्समुळं कधीच सीसॅट तुमचा फेल झालात किंवा तुम्हाला क्वालिफाय झालात असं होत नाही. तुमचे जे स्ट्रेंथ आहेत या स्ट्रेंथवर फोकस करा, आणि हे जे बिलो ॲव्हरेज घटक आहे ना मॅथ्सचा, बिलो ॲव्हरेज, त्याला ॲव्हरेजमध्ये आणा. ते उलटं पण असू शकतं. काही जणांचं मॅथ्स रिजनिंग चांगलं असतं, कॉम्प्रिहेन्शनला मार्क्स येत नसतात. दोन्ही अँगलनं सांगतोय मी. त्यांनी काय करायला पाहिजे, ह्या स्ट्रेंथ आहे त्यांचं तर ह्या स्ट्रेंथवर फोकस केला पाहिजे. आता तुम्ही जे क्वेश्चन विचारलात की सर युपीएससी सारखा पेपर एमपीएससीचा आला तर मग काय करायचं, आपल्याला जेवढे मार्क्स घ्यायचेत ना 66 मार्क्स, त्या 66 पैकी तुमचे जे स्ट्रेंथ आहेत या स्ट्रेंथवर फोकस करायचा. आणि पहिला जो आपला जो पेपर आहे 3 ते 5, या 3 ते साधारणतः 4:30 पर्यंत, 4 सव्वा 4 वाजेपर्यंत जे तुमचे स्ट्रेंथ आहेत ना, स्ट्रेंथ, हे सगळे पहिले मार्क्स घ्यायचे. पेपर कसा जरी आला तरी पूर्ण पेपर 80 क्वेश्चन जे आहेत ना ते पहिले बघायचे. पेज 1 पासून साधारणतः 55-60 पानाचा पेपर असतो आपला. तर हे पूर्ण पेजेस बघायचे आणि त्यातले तुमचे जे सोपे सोपे प्रश्न वाटतात ना, ते पहिले सोपे सोपे प्रश्न पहिल्या 1 सव्वा तासामध्ये सॉल्व्ह करून घ्यायचे. जर पेपर असा आला तर आपण आधी माइंडसेट तयार करतोय, येईल का नाही माहित नाही, पण समजा युपीएससी सारखा पेपर आला तरी सुद्धा तुम्हाला 100+ सीसॅट मध्ये आरामात स्कोर येतो जर तुम्ही स्ट्रॅटर्जी फॉलो करताल तर. परत तुम्ही क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 80 पर्यंत पेपर सॉल्व्ह करताल पुढचे क्वेश्चन न बघता. ग्रुप बी ग्रुप सीच्या परीक्षेला पण बऱ्याच झालं बघा. कधी कधी काय होतं, क्वांट रिझनिंगचे क्वेश्चन डायरेक्ट शेवटी 20 असतात, कधी परीक्षेमध्ये 15 असतात. मग इथून पुढे टेस्ट सिरीजमध्ये पण असे आत्तापासून सवय लावायची की पुढच्या टेस्ट सिरीजला मी आलो की पहिले 1 क्वेश्चन पासून पुढचे जे 80 क्वेश्चन आहेत ना पहिले पूर्ण स्कॅन करेल मी, जीएस असेल किंवा सीसॅट असेल. पहिले 2 मिनिटं हे पूर्ण स्कॅन करायचं आणि मग पेपर ऍक्च्युअली सॉल्व्ह करायला चालू करायचं. पीवायक्यू बद्दल आपण बरंच बोललो बघा. पीवायक्यू, द एक्झाम सिक्रेट ब्ल्यू प्रिंट, क्रॅक द कोड, लर्न फ्रॉम द पास्ट पेपर्स. जे पीवायक्यू मधला प्रत्येक क्वेश्चन आहे हा प्रत्येक टॉपिक आहे तुमच्यासाठी. हा एक जरी क्वेश्चन तुम्ही स्किप केला 13 पासूनच्या 24 मध्ये, तो टॉपिक तुम्ही स्किप केलास, मी म्हणेल की जसं मी तुम्हाला सिलेबसचं महत्व सांगितलं ना, सिलेबस मध्ये समजा तुम्ही डेमोग्राफी हा टॉपिक स्किप केला, मागच्या वर्षीचा पेपर काढून बघा की 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला डेमोग्राफीवर आलेले आहेत. तसं मी सांगेल की जर तुम्ही सिलेबसच्या सारखंच पीवायक्यू मध्ये पण क्वेश्चन स्किप केलात तर तुम्ही तो टॉपिक स्किप केलात आणि हे सिलेबसचा पॉइंट स्किप केल्यासारखंच आहे. तेवढ्या सिरियसली आपण ते बघत नाही पीवायक्यू, आपण फक्त ते सोडवायचं म्हणून सोडवतो, पण त्याला क्वेश्चन म्हणून बघू नका, त्याला काय म्हणून बघायचं, इथून पुढं टॉपिक म्हणून बघायचं. बघा, प्रायोरिटायझिंग पीवायक्यू, तुम्ही जे प्रश्न विचारता जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्याच मी आन्सर देतो.
नेहमी क्वेश्चन विचारतात की सर जे आहेत क्वालिटीचे एवढे PYQ मी सोडू का? सध्या एक्झाम कोणती तुम्ही फोकस केलेली आहे? 28 सप्टेंबरची एक्झाम फोकस केली आहे. त्यासाठीचे जे PYQ आहेत बघा, किती वर्षाचे PYQ आहेत? फोकस ऑन स्टेट सर्व्हिस एक्झाम PYQ 13 पासून ते 24 पर्यंत. या 13 पासून 24 पर्यंत 12 वर्षामध्ये किती PYQ आहे तुमच्याकडे? 1200 क्वेश्चन्स आहेत, बरोबर ना? हे 1200 क्वेश्चन जे आहेत हे अक्रॉस सब टॉपिक, सगळे सब टॉपिक म्हणून. तर हे पहिले 1200 क्वेश्चन्स म्हणजे 1200 टॉपिक्स आहेत, हे पहिले कव्हर करा. वेळ मिळाला तर मग बाकी सगळ्या एक्झामचे तुम्ही PYQ कव्हर करा. रीड ओरिजिनल MPSC क्वेश्चन पेपर केअरफुली. मी ओरिजिनल शब्द मुद्दा म्हणून टाकलाय तिथं. हे जे आहे ना, रीड ओरिजिनल MPSC क्वेश्चन पेपर्स केअरफुली. आपलं कधी कधी काय होतं की ओरिजिनल पेपर जो असतो MPSCचा तोच आपण बघत नाही, त्यामुळं तो जो PYQ आहे त्याच्यावर आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही. समजा 28 सप्टेंबरच्या आधी तुम्ही 24 पासून 13 पर्यंतचे सगळे PYQs तुम्ही झेरॉक्स काढलात आणि त्याचा बंच केलात आणि ते रोज बघताय तुम्ही. असं 1 दिवस 2 दिवस 4 दिवस बघून तुम्हाला कॉन्फिडन्स तयार होतो आणि त्या कॉन्फिडन्समुळे तुम्हाला कळतं की हे ओरिजिनल पेपर मी डाउनलोड केलेले आहेत, ओरिजिनल पेपर झेरॉक्स काढलेले आहेत आणि हे मी MPSCचे ओरिजिनल पेपर बघतोय. हा एक कॉन्फिडन्स आपण कॅरी करतो आणि ते पुढच्या 28 सप्टेंबरच्या पेपरला तो कॉन्फिडन्स तुम्हाला कामाला येतो. बऱ्याचदा कसं असतं बघा, एक्झामचा एक विशिष्ट फॉन्ट असतो पेपरमध्ये, त्याचे प्रश्न विचारायची विशिष्ट पद्धत असते, पण मी हा शब्द इथे वापरला नाही. हा ओरिजिनल शब्द आहे बघा, रीड ओरिजिनल MPSC क्वेश्चन पेपर. डू युअर ओन अनालिसिस टू आयडेंटिफाय ट्रेंड अँड प्रायोरिटीज. बघा, जेव्हा आपण कस्टमाइज सांगतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की ABC अनालिसिस जे केलंय हे कस्टमाइज पण आपण करू शकतो. तसं हे जे मागचे पेपर्स तुम्हाला 1200 क्वेश्चन बघायचे, त्या 13 ते 24 मध्ये तुमचं स्वतःचं ओन अनालिसिस करायचं. त्याचं समजा 13चा पेपर तुम्ही घेतलात, ठीक आहे, जेव्हा फ्रंट पेज असतं बघा, फ्रंट पेजच्या पान पलटलात तुम्ही, एक ब्लँक पेज असतं लेफ्ट साईडला. ओरिजिनल क्वेश्चन पेपर तुम्ही घेतलात ते फ्रंट पेजच्या बॅक साईडला एक ब्लँक पेज असतं. या ब्लँक पेजमध्ये काय करायचं, तिथे नंबर टाकायचे 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. इथे राहायचं पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री, एन्व्हायरमेंट, सायन्स, करंट सब्जेक्ट झाले. इथे राहायचं क्वेश्चन नंबर कितीपासून कितीपर्यंत आले. मग समजा मला पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे ना, तर मी काय करेल, माझे जेवढे स्पायरल आहेत ना याच्यामधून मला पॉलिटीचे कळतच नाही. पॉलिटीमध्ये क्वेश्चन नंबर 1 ते 15 आहे. नॉर्मली MPSC मध्ये सलग क्वेश्चन असतात, UPSC सारखे नाही. MPSCचे प्रिव्हियस क्वेश्चन बघितलं तर तुम्हाला 1 ते 15 पॉलिटीज असेल, 16 ते 30 पर्यंत इकॉनॉमीज असेल. मग हा सेक्शन आहे ना तुम्हाला, हा सेक्शन तुमचा तिथं कव्हर होतो पॉलिटीचा. मग 24 पासून उलट 13 पर्यंत असा सेक्शन कव्हर करत जायचं. मग 3 ते 4 तासामध्ये तुमचं पॉलिटीचे सगळे 13 ते 24 क्वेश्चन्स कव्हर होतात. कशामधून? ओरिजिनल पेपरमधून. आणि पहिल्यांदा तुम्ही करताय म्हणून वेळ लागतो. जेव्हा तुम्ही सेकंड टाइम थर्ड टाइम करता ना तेव्हा वेळ लागत नाही, ते क्वेश्चन तुम्हाला पाठ झालेले असतात. पण हा जो कॉन्फिडन्स आहे, हा कॉन्फिडन्स आपल्याला 28 सप्टेंबरला परत कामाला येतो. नोट्स, शॉर्ट नोट्स आणि माइंड मॅप्स. तुम्ही काही कधी ऐकले का आजपर्यंत की सर PYQ आहेत ना, मी वाचतो पण लक्षात राहत नाही? ऐकलं असेल ना तुम्ही की सर मी PYQ खूप सॉल्व्ह केलेत पण लक्षात राहत नाही. का लक्षात राहत नाही माहिती आहे? मी असं म्हणतो की 13 पासून 24 पर्यंत प्रत्येक जे पेजेस आहेत ना, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट, करंट, या प्रत्येकाचे 3-3 पेजेसमध्ये जर तुम्ही 13 ते 24 इम्पॉर्टंट टॉपिक्स लिहून काढलात आणि त्याचे नोट्स काढलात PYQचे आणि ते रिवाइज केलात तुम्ही परीक्षेच्या आधी, तर ते लक्षात राहतं. समजा आर्टिकल 32 वर क्वेश्चन आहे की हिबिस कार्पस, मॅन्डमस, सर्टिओरी, हे आले 3-4 रिपीट झाले 13 पासून 24 पर्यंत. हे प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला नवीन का वाटतो? प्रत्येक एक्झाम मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला नवीन का वाटतो? कारण तुमच्याकडे 3-4 पानाची नोट तयार नाहीये, त्याच्यामध्ये ते क्वेश्चन तुम्ही टाकलेलं नाहीये. तुम्ही जर फक्त एका ब्लँक पेजवर आर्टिकल 32चे 5 रीड्स आहेत तुम्ही लिहिलात आणि वर लिहिलात की 2014ला क्वेश्चन आलेले, असे 3-4 पानं तयार केल्यात, हे पूर्ण रिवाइज केल्यात, अख्खं जे 13 ते 24 क्वेश्चन पेपर आहेत हे तुमचे पॉलिटी फक्त 2 तासात रिवाइज होईल, इकॉनॉमी 2 तासात, म्हणजे एक दिवसभरामध्ये 13 ते 24 सगळे क्वेश्चन तुमचे रिवाइज होतील. ह्याला अशा प्रकारे स्मार्ट टेक्निक तुम्हाला वापरायची. हे जे तुम्हाला PYQ नोट्स सांगितलेत हे नोट्स कशाचे आहेत? PYQचे नोट्स आहेत. आणि मी तुम्हाला काय सांगितलं की PYQचे जे नोट्स आहेत त्या PYQच्या प्रत्येक क्वेश्चनला एक टॉपिक म्हणून तुम्ही टॉपिक म्हणून बघा आणि तो टॉपिक कव्हर करा. बघा, प्रत्येक टॉपिक तुम्हाला कव्हर करायचं PYQ मधला. एन्शियंट मिडिवलचं तुम्ही म्हणता की सर परीक्षेमध्ये क्वेश्चन्स कळत नाही, सायन्स मधले परीक्षेमध्ये क्वेश्चन्स कळत नाही. जर तुम्ही एन्शियंट मिडिवलचे किंवा सायन्सचे
टॉपिक्स जर तुम्ही लिहून काढलात 13 पासून 25 पर्यंत सर हे टॉपिक्स आलेत आणि ते टॉपिक्स मी कव्हर केलेत. लेफ्ट साईडला तुम्ही ते टॉपिक लिहिलात आणि राईट साईडला ते रिसोर्स लिहिलं. बुक समजा अँशियनचा एक टॉपिक आहे जैनिझम बुद्धिझम आणि मी कशातून वाचलाय 6वी-7वीच्या स्टेट बोर्डमधून वाचलंय. असा जर चार्ट तुमच्याकडे तयार असला तो टॉपिक तुम्ही कव्हर केलात पुढच्या वेळेस तुमचा एक जरी 25 पासून जेव्हा तुम्ही कोणती एक्झाम देताय तर तो टॉपिक तो क्वेश्चन रिपीट होत नाही. एमपीएससी तर क्वेश्चन पण रिपीट होतो. हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे माझं की टॉप क्वेश्चन रिपीट होत नाही. एमपीएससी जसाल तसे क्वेश्चन रिपीट झाले. मी तर अजून पुढे सांगतो तुम्हाला की जर क्वेश्चन रिपीट झाला नाही तर तो टॉपिक मात्र रिपीट होतो. एमर्जन्सी प्रोव्हिजनवर ते प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात मागचे आणि ते पण सेट पॅटर्नवर विचारतात. तुम्हाला फंडामेंटल राईटवर विचारायचं असेल 4 स्पेसिफिक कॉर्नर असतात विचारायला. ते कुठेतरी विचारते राईट टू एज्युकेशनवर विचारतील, आर्टिकल 32 वर विचारतील किंवा त्यांचा आर्टिकल 19 वर एक क्वेश्चन असतो फेमस की कशा कशावर तुम्हाला फ्रीडम कुठे आहे त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स कुठे आहेत. मला फंडामेंटल ड्युटीवर विचारायचं असेल तर मी मला की कोणते ड्युटी आहेत कोणते ड्युटी नाही. डीपीएसपी असेल मला तर गांधीन कोणते आणि कोणते डीपीएसपी मी ऍड केलेत अमेंडमेंटने कोणते ऍड नाही केलेत हे फोकस पण क्लिअर असतात. पण तेवढं मायन्युटली तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे म्हणून मी पीवाय एवढं तुम्हाला डिटेलमध्ये टू वे कम्युनिकेशन आपण डिस्क्राईब केलं बघा आता. यूपीएससी आपल्याला 2 गोष्टी सांगते. एक असते सिलेबस आणि दुसरं असतं क्वेश्चन पेपर. तिसरं जे आहे ना ते ट्रेन अनालिसिस ते आपण करायचं असतं जे आपण आता लेक्चरमध्ये बघतोय बघा. नेक्स्ट आता फेवरेट तुमचा क्वेश्चन की सर टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. येणाऱ्या 42 दिवसामध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. 2 टाइम मॅनेजमेंट आहेत. एक आहे की आता या 42 दिवसाचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आहे आणि एक्झाम मध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी. एक एक पहिले डिस्कस करू आपण. पहिलं काय की एक्झाम मधलं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आणि आजपासूनचे 28 सप्टेंबर पर्यंत जे टोटल 42 दिवस आहेत 6 आठवडे आहेत या 6 आठवड्यात कसं टाइम मॅनेज करायचं. मी नॉर्मली सांगतो बघा की तुमचं जे शॉर्ट टर्म मेमरी असते ना ते लॉंग टर्म मेमोरीमध्ये कसं कन्वर्ट होते माहिती आहे. गजनी पिक्चर बघितला का गजनी. त्या गजनीमध्ये आमिर खानला काय 15 मिनिटांनंतर सगळं तो विसरून जातो. असं का तर त्याला शॉर्ट टर्म मध्येच गोष्टी लक्षात राहत असतात. त्याला एक डिसीज असतो स्पेसिफिक. पण आपल्याला पण काय की शॉर्ट टर्म मेमोरी जी आहे ना आपली म्हणजे एखादी गोष्ट तात्पुरती लक्षात राहते तुम्हाला आणि शॉर्ट टर्म मेमोरीचं तुम्ही लॉंग टर्म मेमोरीमध्ये कन्वर्ट कसं करता माहिती आहे. रिव्हिजन्स. एकच फक्त मेथड आहे की जे शॉर्ट टर्म मेमोरी पासून लॉंग टर्म मेमोरीमध्ये तुम्हाला जेवढे द मोर यू रिवाइज द मोर यू रिमेंबर. हे रिव्हिजनचं बेसिक प्रिन्सिपल आहे. द मोर यू रिवाइज द मोर यू रिमेंबर. मग काय होतं बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आपण जे वाचतो ते लक्षात राहत नाही. आपण वाचलेलं लक्षात राहत नाही ह्याचं कारण एवढंच असतं की तुम्ही हे मधले जे स्टेप्स आहेत ना हे सगळे मधले स्टेप्स आहेत ना R1 R2 R3 R4 हे सगळे तुम्ही स्किप केलेले असतात. रिव्हिजनचे मधले जे स्टेजेस आहेत ते सगळे स्किप करता आणि तुम्ही हे एकदाच वाचलेलं असल्यामुळे ते शॉर्ट टर्म मेमरीमध्ये असतं आजपुरतं आणि उद्या ते विसरून जातं. तुम्हाला असं वाटतं की तुमचंच विसर. तसं नाही माझंही विसरू शकतो जर मी रिव्हिजन केली नाही. तसं मी लॉ पण केलेले. लॉ मध्ये कितीतरी तुम्हाला माहिती आहे की आर्टिकल्स असतात. प्रत्येक कायद्याचे सब क्लॉज LLB करत असताना हे पण काय की ह्याच्या शॉर्ट टर्म मेमोरीमध्ये लक्षात राहतं. पण जोपर्यंत तुम्ही ते लॉंग टर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला एकच मार्ग असतो तो म्हणजे रिव्हिजनचा मार्ग असतो. की जेवढे तुम्ही रिव्हिजन करता हे रिव्हिजन जे आहेत हे रिव्हिजन कधी पण प्लॅन रिव्हिजन असावे. प्लॅन रिव्हिजन म्हणजे काय. जसं आज तुम्ही दिवसभर तुमचं दिवसभराचा आज शेड्यूल आहे इमॅजिन करा. हे मॉर्निंग आहे हे आफ्टरनून आहे हे इव्हिनिंग आहे आणि हे आपण म्हणू की शेवटचं नाईट. मॉर्निंगमध्ये तुम्ही समजा 8 ते 12 अभ्यास करता. इमॅजिन करा 8 ते 12 इथं 2 ते 6 आणि इव्हिनिंगमध्ये असं समजा की 6 ते 9 आणि इकडे शेवटचं स्लॉट 10 ते 11. आता आपलं जे ब्रेन आहे आपल्या ब्रेनला लक्षात येत नाही की हे जे तुम्ही दिवसभर सगळा अभ्यास करताय ना हे डोक्यामध्ये कुठं स्टोअर करून ठेवायचं. म्हणून आपण काय करतो तुम्ही एक शब्द पण वाचला असेल बघा पोमोडोरो टेक्निक. पोमोडोरो टेक्निक शब्द ऐकलाय. पोमोडोरो टेक्निक म्हणजे काय की 25:5 आणि 50:10
एक स्लॉट जर तुमचा आहे, समजा 25 मिनिटाचा स्लॉट तुम्ही अभ्यास केलात, तर पुढचे 5 मिनिटं जे आहेत हे 5 मिनिटं ब्रेक घ्यायला पाहिजे. आणि 50 मिनिटाचा जर तुम्ही अभ्यास केलात आणि पुढच्या 10 मिनिटामध्ये ब्रेक घ्यायला पाहिजे. जर तुम्ही ब्रेक नाही घेतलात ना, बर्नआउटची थेरी आहे बघा, इथून डायरेक्ट तुम्ही असं कोलॅप्स होता खाली, त्याला म्हणतात बर्निंग आउट, सायकोलॉजीमध्ये आहे. हे बर्नआउट असं होऊ नये यासाठी काय करायचं, जे तुमचे जे स्लॉट्स आहेत ना, स्लॉट्स, हे स्लॉट्स व्यवस्थित डिझाईन करायचे. पहिला स्लॉट, दुसरा, तिसरा, चौथा. या प्रत्येक स्लॉटच्या नंतर आहे ना, एक हा 5 मिनिटाचा गॅप ठेवायचा. हा पहिला स्लॉट झाला. या 5 मिनिटाच्या गॅपमध्ये मी काय करेल, की या स्लॉटमध्ये मी काय वाचलंय ना, हे 5 मिनिटामध्ये मी रिवाइज करेल. पुढचा स्लॉट आहे, या स्लॉटमध्ये मी 5 मिनिटं काय, पूर्ण स्लॉटमध्ये काय वाचलंय 5 मिनिटात रिवाइज करेल. छोटं एक पेज घ्यायचं बघा, त्या पेजवर काय करायचं, ब्लँक पेजवर ते पॉईंट्स लिहायचे लगेच. आणि दिवसभरामध्ये तुम्हाला असे 4 छोटे ब्लँक पेज तयार होतात. आणि जेव्हा शेवटचा स्लॉट असतो ना, तेव्हा 4ही ब्लँक पेजेस रिवाइज करायचे, ब्रेन स्टॉर्म करून. ब्रेन स्टॉर्मिंग मेथड म्हणतात त्याला. म्हणजे आजचं लेक्चर झालं, लेक्चर नंतर मी तुम्हाला एक कागद आणि पेन दिला बाहेर आणि सांगितलं की मी लेक्चरमध्ये काय काय सांगितलं ना, एक 5 मिनिटात आठवून लिहा. तर ह्याला म्हणायचं की ब्रेन स्टॉर्मिंग. तसे प्रत्येक सेशन नंतर तुम्ही ते ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आणि रिव्हिजन सेशन ठेवायचं. असं हे दिवसाची रिव्हिजन झाली. पुन्हा हेच रिव्हिजन काय करायचं, संडेला एक संडे रिव्हिजन ठेवायची. या संडे रिव्हिजनमध्ये काय करायचं, संडेचा जो इव्हिनिंगचा टाइम आहे, हा इव्हिनिंगचा टाइम सोमवार ते तुम्ही रविवारपर्यंत काय अभ्यास केला, हा शनिवारी रिवाइज करायचं. तिसरी रिव्हिजन असेल बघा, 15 दिवसानंतर अजून एक रिव्हिजन करायची. आणि महिन्याच्या शेवटी बरोबर शेवटचा जो दिवस आहे महिन्याचा, 28, 29, 30, 31 जे काय असेल, त्या दिवशी परत महिनाभरात तुम्ही काय केलं याची रिव्हिजन करायची. असे प्लॅन रिव्हिजन तुम्ही जर केलात तर फार कमी वेळामध्ये तुम्हाला याचं आउटपुट मिळेल. हे मी तुम्हाला सगळे सायकोलॉजीच्या अँगलनं सांगतो. दिवसभराचं जर तुम्ही रिव्हिजन नाही केलात दिवसभराच्या स्लॉटची, त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसापर्यंत तुमच्या लक्षात राहतं, पण नंतर ते विसरून जातं. ते विसरू नये, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करावा, यासाठी 4 रिव्हिजन प्लॅन करायचं. पहिले दिवसाची रिव्हिजन, पुन्हा आठवड्याची रिव्हिजन, पुन्हा तिसरी 15 दिवसाची रिव्हिजन, आणि चौथी कोणती आहे, महिन्याच्या शेवटची लास्ट रिव्हिजन. बघा, टाइम मॅनेजमेंटमध्ये आपण नेहमी म्हणतो की टाइम मॅनेजमेंट मी करू नका असं बऱ्याचदा सांगतो. मी सांगतो की ऍक्टिव्हिटी मॅनेजमेंट करा. टाइम मॅनेजमेंट ही वेगळी गोष्ट आहे आणि ऍक्टिव्हिटी मॅनेजमेंट ही वेगळी गोष्ट. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, की मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, UPSC मध्ये बघू आपण. सध्या तुम्हाला सब्जेक्ट सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे, कोर सब्जेक्ट कोणता आहे. या कोर सब्जेक्टमध्ये आपण बघितलं की समजा पॉलिटी कोर आहे, इकॉनॉमी कोर आहे, जिओग्राफी कोर आहे. मग ह्याला प्रायोरिटीनं पहिले वेळ द्यायचा. मग त्याला आपण ऍक्टिव्हिटी समजा, की पहिले ऍक्टिव्हिटी 4 ऍक्टिव्हिटी आहेत, मला करंट पण करायचं आहे, मला सीसेट पण करायचं आहे, मला हे पण करायचं आहे. मग त्याच्यामध्ये मी पर्टिक्युलरली ऍक्टिव्हिटी मॅनेज करेल. ऍक्टिव्हिटी तुम्ही मॅनेज केलात की टाइम बरोबर मॅनेज होतो. कधी कधी मुलं एवढं स्ट्रेसमध्ये असतात की सर सकाळी 7 ते 10 माझा स्लॉट होता आणि 7:15 जर ते लायब्ररीत पोहोचले तर ते टेन्शनमध्ये येतात, 15 मिनिटं माझे वाया गेले. असं कोणतेही स्ट्रेस घेऊ नका बरं. एन्झायटी, स्ट्रेस हे जे 10, 15, 20, 25 मिनिटानंतर जर तुम्ही लायब्ररीत उशिरा पोहोचत असाल आणि तुम्हाला स्ट्रेस येत असेल, तर एक्झामचा स्ट्रेस किंवा पुढचे जो लॉंग टर्मचे जे आपले एक्झाम्स असतात ना, त्याच्यामध्ये हे छोटे स्ट्रेसचा काही उपयोग नसतो. ऍक्टिव्हिटीचा स्ट्रेस घ्या तुम्ही, टाइमचा स्ट्रेस घेऊ नका. तुम्हाला जे टेन्शन आलं पाहिजे, कशाचं टेन्शन आलं पाहिजे, की सर आम्ही ठरवलं की पॉलिटीचे हे 4 टॉपिक मला उद्या करायचे, ते माझे नाही झाले म्हणून मला स्ट्रेस येतो, ते मी मान्य करतो. पण तुम्ही लायब्ररीत 7 ते 11 जाऊन मला बसायचं होतं, मी अर्धा घंटा अभ्यास नाही केला, त्याचा उपयोगच नाही ना काही. हे काय आहे, हे तुमचं ऍक्टिव्हिटी दर्शवत नाही, हे फक्त तुमचं फिजिकल वर्क दर्शवत. टाइम मॅनेजमेंट हे वेगळा कन्सेप्ट आहे आणि ऍक्टिव्हिटी मॅनेजमेंट हा वेगळा कन्सेप्ट आहे. अवेलेबल डेज फ्रॉम टुडे, 17 ऑगस्ट पासून 28 सप्टेंबर पर्यंत आपण काढले तर 6 इंटेन्स वीक्स तुम्हाला मिळतात. म्हणजे काय, 42 डेज, 42 दिवस आणि 6 इंटेन्स वीक. ट्रीट ईच वीक ॲज अ पॉवरफुल स्प्रिंट टुवर्ड्स युअर गोल. प्रत्येक आठवडा जो आहे इथून पुढे, या रविवारपासून तर पुढचा रविवार, हा प्रत्येक आठवडा एक असं समजा की तुमच्या गोलसाठीचे 6 स्टेप्स आहेत. इथे ड्रीम शब्द वापरला का, ड्रीम हा शब्द वापरला नाही, मी काय शब्द वापरलाय, गोल. गोल आणि ड्रीम मध्ये फरक असतो. काय फरक असतो गोल आणि ड्रीम मध्ये, गोलमध्ये कायम तुम्हाला शेड्युलिंग असतं, प्रॉपर प्लॅनिंग असतं, तुम्हाला कसं तिथपर्यंत पोहोचायचं हे माहीत असतं, पुढच्या 6 आठवड्यामध्ये तुम्हाला काय करायचं माहीत असतं. पहिल्या आठवड्यामध्ये मी हे करणार आहे,
6 आठवड्यामध्ये 6 टेस्ट देणार आहे, प्रिव्हियस एवढे सगळे क्वेश्चन्स करणार आहे. हे सगळं डेटाबेस तुमच्याकडे जेव्हा असतं तुम्हाला तो एक्सप्लेन करता येतो की अशा अशा पद्धतीनं मी प्रिलिम्स क्रॅक करणार आहे, त्याला म्हणायचं गोल. माझं स्वप्न आहे डेप्युटी डिरेक्टर होणं, IAS होणं, हे फक्त स्वप्न असतं. आणि गोल जे असतं हे गोल कसं असतं कायम, तुमचं गोल हे स्मार्ट गोल आहे काय बघायला पाहिजे. स्मार्ट म्हणजे काय, एस म्हणजे काय असतं, स्पेसिफिक असतं. स्पेसिफिक मी तुम्हाला कुठेही आतापर्यंत आपलं सेशन चालू झाल्यापासून प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी स्पेसिफिक सांगतोय की ह्या पॉईंटमध्ये हा असा असा पॉईंट आहे. म्हणजे तुम्ही 6 आठवड्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली माहित पाहिजे की मी प्रिलिमचा कसा अभ्यास करणार. युअर गोल शुड बी अ स्पेसिफिक गोल. पुढं काय आहे, मेजरेबल आहे. तुम्हाला मेजर करता येतं ना की दिवसभरामध्ये मी सर एवढ्या घंट्यामध्ये एवढे टॉपिक्स कव्हर करतोय, मला टेस्ट सिरीजमध्ये एवढे मार्क्स मिळतात, ते तुम्हाला मेजर करता येतं ना, मेजरेबल. तिसरं काय आहे, अटेनेबल आहे. अटेनेबल किंवा अचिवेबल. ही गोष्ट मी अचीव करू शकतो. तुम्ही असं म्हणता की सर 2 तासामध्ये लक्ष्मीकांत सरांचं पूर्ण 700 पानाचं पुस्तक मी रिवाइज करतो, वाचतो, फर्स्ट रिडिंग करतो, शक्य आहे का. गोल शुड बी अटेनेबल गोल. प्रॅक्टिकली तुम्हाला माहित पाहिजे की एवढा वेळ मला लागतो, एवढ्या वेळ लागल्या या गोष्टीसाठी एवढा वेळ लागतो. तिसरं असतं बघा, स्मार्ट गोलमध्ये काय, स्पेसिफिक गोल असतो, मेजरेबल गोल असतो, अटेनेबल गोल असतो आणि रिस्ट्रिक्टेड. आणि तिसरं टाइम बाउंड. म्हणजे काय की आपण 6 आठवडे जे म्हणतो ना, 6 आठवड्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे की इथून पुढे 6 आठवड्याचे 6 पेजेस करायचे सेशन नंतर आपल्या. त्या 6 पेजेसमध्ये प्रत्येक पेजमध्ये पहिला आठवडा, आणि या आठवड्यामध्ये तुम्ही काय करणार आहे सोमवारपासून ते रविवारपर्यंत. हा पेज आहे तुमचा या वीकचा. ह्याच्यामध्ये सगळे स्लॉट्स मी तुम्हाला सांगितलं, सकाळचा स्लॉट, दुपारचा, संध्याकाळचा आणि इव्हिनिंगचा स्लॉट, सोमवारपासून ते रविवारपर्यंत. हे एकदा तुमचं तयार झालं हे वीक नंबर 1, डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5 आणि डे 6. त्याच्यात तुम्ही ते डेट टाका. म्हणजे उद्यापासून बघितलं की 18 ऑगस्ट, 19, 20, 21, 22, 23. इथं मॉर्निंग स्लॉट, आफ्टरनून, इव्हिनिंग आणि शेवटचा स्लॉट. इथं ह्या आफ्टरनून स्लॉट आहे, इथं मी CSATचा पेपर करेल 3 ते 5 मध्ये. हे तुमचं प्रत्येक वीकचा हा पेज तयार झालं की मग तुम्ही म्हणायचं की हे मेजरेबल आहे, अटेनेबल आहे, व्हिजिबल आहे, दिसतंय मला हे काय आहे. एखादी गोष्ट तुम्हाला जर दिसत नसेल ती कशा प्रकारे घडणार आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला एन्झायटी इश्यूज होतो. एन्झायटी म्हणजे काय असतं की ही गोष्ट कशी होणार आहे का नाही याची माझ्या मनात सारखी भीती वाटत राहणे, ह्याला म्हणायचं एन्झायटी. ही परीक्षा पास होणार आहे का नाही, हे असं होणार आहे का नाही, याचं सतत विचार डोक्यामध्ये करत राहणं, ह्याला काय म्हणतो आपण, एन्झायटी म्हणतो. ही एन्झायटी त्याच वेळेस जाते ज्यावेळेस तुम्हाला कळतं, पिक्चर तुम्हाला क्रिस्टल क्लिअर पिक्चर समोर असते की 6 आठवड्यामध्ये अशा अशा प्रकारचा मी अभ्यास करणार आहे. 6 आठवड्यामध्ये 6 पेजेस माझे रेडी आहेत, हे टॉपिक मला करायचे आणि माझा प्लॅन रेडी आहे. तर हे गोल. 3:2:1 एक प्लॅन असतो बघा कधी पण. 3:2:1 काय असतो, 3 आठवडे जे आहेत ते तुमचे पहिले 3 आठवडे फर्स्ट रिव्हिजनला, दुसरे हे जे तुम्ही आधी एक्झाम दिला असाल तर 2 वीक्स जे आहेत ते तुम्ही सेकंड रिव्हिजन करू शकता, आणि लास्ट वीक जे आहे लास्ट वीकमध्ये तुम्ही थर्ड रिव्हिजन करू शकता. 3:2:1. कधीही तुम्ही जे रिव्हिजन प्लॅन बनवताय या रिव्हिजन प्लॅनला 3:3:3 असं करायचं. किंवा समजा परीक्षेसाठी तुम्हाला 10 दिवस आहेत तर 10 दिवसामध्ये इक्वल डिव्हिजन करायचे नाही. कारण पहिल्यांदा जे आहे ना, पहिल्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला 3 आठवड्यामध्ये सेकंड रिव्हिजनला, पहिल्या रिव्हिजनला जास्त वेळ लागत असतो, सेकंड रिव्हिजनला कमी वेळ लागतो, थर्ड रिव्हिजनला त्याच्यापेक्षा अजून कमी वेळ लागत असतो. त्यामुळे जे रिव्हिजन जे आहे त्याचा रेशो कायम 3:2:1 ठेवायचा. तुमच्याकडे 6 आठवडे आहेत, 3 आठवडे पहिली रिव्हिजन, दुसरी रिव्हिजन 2 आठवडे आणि एक लास्ट आठवडा जो आहे त्याच्यामध्ये पूर्ण पॉलिटीपासून सगळे जे टॉपिक्स आहेत ते मी सगळे रिवाइज करेल. कॉस्ट बेनिफिटवर आपण बरंच बोललोय. कॉस्ट बेनिफिट अनालिसिस म्हणजे काय, तुम्ही या सेशनला आलात, 40-45 मिनिटाचं सेशन आहे, तुम्ही हे वेळ जे दिलात ना, हे वेळ देणं म्हणजे कॉस्ट आहे. तुम्हाला बेनिफिट काय झालं ना, कधी पण हे कॉस्ट आणि बेनिफिट ह्याचं अनालिसिस करायचं की मी 40-45 मिनिटं सेशन ऐकला, मला याच्यातून काय फायदा झाला, बेनिफिट काय, ह्याला म्हणायचं कॉस्ट बेनिफिट रेशो. हाच कॉस्ट बेनिफिट रेशो तुम्हाला अप्लाय करायचा UPSC मध्ये. जेव्हा GSचा पेपर असतो, या GSच्या पेपरमध्ये प्रत्येक सब्जेक्टचा कॉस्ट बेनिफिट रेशो अनालिसिस करायचं की मी हिस्ट्रीमध्ये किती वेळ देतोय आणि मला किती मार्क्स पडतात, पॉलिटीमध्ये मला किती वेळ देतोय मी, किती मार्क्स पडतात, याला म्हणायचे कॉस्ट बेनिफिट रेशो. कधी कधी असं होतं बघा की तुम्ही सायन्सचा आणि करंटचा खूप अभ्यास करता पण तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क पडत नाहीत, आणि तेच तुम्ही पॉलिटी जिओग्राफीचा अभ्यास कमी करता पण तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात, 15 पैकी 15 क्वेश्चन पॉलिटीचे बरोबर आहेत. हे काय आहे, ह्याला काय म्हणायचं की कॉस्ट बेनिफिट
रेशो म्हणजे तुम्ही जे काय अभ्यास करताय त्याचं कायम जनरल स्टडीजमध्ये कोर आणि नॉन कोर हे पण कन्सेप्ट आपण एक्सप्लेन केली. सब्जेक्ट जे असतात हे दोन प्रकारामध्ये आपण डिवाइड केले होते. सेक्शन ए जो आहे हा सेक्शन ए आहे कोर सब्जेक्ट. त्याच्यात काय बघितलं आपण, हे पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट. हे कोर 50 क्वेश्चन जे आहेत तुमचे, 50 क्वेश्चन्स मध्ये किती झाले, हे 100 मार्क्स झाले. मी तुम्हाला सांगितलं की तुमचं टार्गेट असं पाहिजे की 75 ते 80 प्लस मिनिमम मार्क्स इथे पडले पाहिजेत. आणि इकडले जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, बेसिक सायन्स आहे आणि करंट अफेअर आहे. आता प्रत्येकाने कस्टमाइज काय करायचं स्वतःसाठी, प्रत्येकाने कस्टमाइज करताना समजा आता हा ए स्टुडंट आहे, याने काय करायचं की माझ्या हे ए टॉपिक, बी टॉपिक आणि सी टॉपिक असं स्वतःचा चार्ट बनवायचं सब्जेक्ट 7 पैकी. समजा मला एन्व्हायरमेंटचे माझ्या इतक्या दिवसात 5 पैकी 5 सगळे क्वेश्चन बरोबर येतात. मी 13 पासून 24 पर्यंत सगळे क्वेश्चन पेपर सोडवले. माझे पॉलिटीचे क्वेश्चन सगळे बरोबर येतात. माझे इकॉनॉमीचे क्वेश्चन्स बरोबर येतात. हे त्यासाठी ए झालं. मला करंट अफेअरचे प्रश्न कळत नाहीत, माझ्यासाठी सी झालं. मला सायन्सचे क्वेश्चन्स कळत नाहीत, माझ्यासाठी सी झालं. मला हिस्ट्री कसं आहे बी मध्ये, इकॉनॉमी माझ्यासाठी बी मध्ये. प्रत्येकाचं वेगळं असेल. मी तुम्हाला एक स्टेटमेंट काय सांगितलं, हे जे सी आहेत ना, सी, या सी ला काय करायचं, बी मध्ये कन्वर्ट करायचं उरलेल्या 42 दिवसामध्ये. एक ॲव्हरेजवर आणून ठेवायचं. आणि हे जे ए मध्ये 3-4 टॉपिक्स आहेत ना, तर ह्याच्यावर फोकस ठेवायचा चांगला. इथं जे 75-80 आहेत ना, हे 85-90 पर्यंत पण मार्क्स जाऊ शकतात. किती मार्क्स पाहिजेत प्रिलिम्स पास होण्यासाठी मिनिमम? हे बऱ्याचदा जागेवर पण अवलंबून असतं बघा, किती नंबर ऑफ सीट्स किती आहे, त्या सीट्सवर. भरपूर सीट्स वाढले की ते हा आकडा पण कमी होतो. पण एक ॲव्हरेज पकडा की 120-130 मार्क्स हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. सेफर साईड आपण हे करूया की 125 प्लस. समजा 120 हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे, तर तुमचे क्वेश्चन्स किती बरोबर आले पाहिजेत 100 पैकी? 60 क्वेश्चन्स बरोबर, निगेटिव्ह जाऊन. जेव्हा 100 पैकी 60 क्वेश्चन तुमचे बरोबर येत असतील, मग आता उलट बघायचं की या 60 पैकी मला ए मध्ये किती बरोबर येतं. एकदा तुम्ही सायंटिफिक सगळं बघितलात की कळतं की मला या टॉपिक मध्ये जास्त लक्ष द्यायचं, मग त्यानुसार मी टाइम डिवाइड करायचं. आपण जे बघतो ना टाइम कसं डिवाइड करायचं, मग त्यानुसार मी इकडे तिन्हीला ए बी सी ला तो टाइम डिवाइड करेल. स्टडी स्ट्रॅटर्जी बघा नेमकी काय असते. शॉर्ट अनालिसिस मी तुम्हाला सांगितलं, हे बऱ्याचदा सब्जेक्ट पुरतं मर्यादित नाहीये, हे तुमच्या अभ्यासासाठी पण आहे. कधी कधी काही स्टुडंट्स असं असतं की त्यांचं मेमोरी फार स्ट्रॉंग असते, मग ते स्ट्रेंथमध्ये त्यांचं मेमोरी हा स्ट्रेंथ येतो ना. मग मेमोरी रिलेटेड जे टॉपिक्स आहेत, सब्जेक्ट आहेत, तिथं मेमोरीचा फॅक्च्युअल पार्ट आहे तो त्याचा स्ट्रॉंग असतो. काही जणांचं मेमोरी विकनेस असतं, मग त्याने काय करायला पाहिजे, लॉजिकवर भर द्यायला पाहिजे ना. त्याने काय केलं पाहिजे, इलिमिनेशन टेक्निक वापरली पाहिजे. इलिमिनेशन टेक्निकमध्ये बघा ए बी सी डी हे 4 पैकी तुम्हाला कळतात की हे 2 तर नाहीच आहेत, या 2 पैकी एक आन्सर आहे. मग ज्यांचं लॉजिक स्ट्रॉंग आहे तुम्हाला कळते की हा प्रश्न माझा लॉजिकचा आहे. एका टेस्ट सिरीजमध्ये करून बघा, हे जे 100 क्वेश्चन्स आहेत हे ते 100 पैकी तुमचे समजा 60 क्वेश्चन्स बरोबर आले. 60 माझे का बरोबर आले ना, हे एकदा विचार करून बघा. ते तुम्हाला इन्फॉर्मेशन होती म्हणून बरोबर आले का लॉजिकने बरोबर आले? तुम्हाला कळते की 10-15 क्वेश्चन तर माझ्या लॉजिकने बरोबर येतात. मला कळतं का अरे हे तर आन्सर नाहीये, कारण तुम्ही कुठेतरी वाचला असाल. लॉजिकने का बरोबर येत असतात ते क्वेश्चन्स, तुम्ही कुठेतरी वाचला असता आधी, तुमच्या ब्रेनमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये सेव्ह असतं, म्हणून ते तुम्हाला क्लिक होत असतं. असं उगाच क्लिक होत नाही. आणि मग तुम्हाला कळते 10-15 क्वेश्चन्स हे लॉजिकने बरोबर येतात. पहिले एक टेस्ट पेपरचं तुम्ही अनालिसिस केलात की तुमच्या लक्षात येऊन जाईल की माझं स्ट्रेंथ काय आहे, माझं फॅक्च्युअल कंटेंट चांगला आहे का माझं लॉजिकचं कंटेंट चांगलं आहे. आयडेंटिफाय युअर कोर सब्जेक्ट, हे तुमचे कोर सब्जेक्ट्स काय आहेत, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमी, जिओग्राफी आहे. ही ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सांगितले करायला. डो नॉट गिव्ह इक्वल टाइम टू इच ऑफ द 7 GS टॉपिक्स. प्रत्येक जीएसच्या टॉपिकला इक्वल डिव्हिजन द्यायचं नाही. तुम्ही जर एन्व्हायरमेंट हा एक टॉपिक आहे म्हणून मी एन्व्हायरमेंटला इक्वल डिव्हिजन दिलं आणि 6 दिवस देत असेल तर एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स येणार फक्त 5 ते 7 क्वेश्चन्स. त्यासाठी हे गरजेचं नाही. डिवाइड टाइम अकॉर्डिंग टू द कॉस्ट बेनिफिट रेशो. तुमचा जो टाइम आहे या टाइमला, दिवसभराचा टाइम पण असं इमॅजिन करा की प्राईम टाइम हा शब्द ऐकला तुम्ही, प्राईम टाइम. तुम्ही बघा जे काही मूवीज वगैरे रिलीज होतात ना, त्यांना सगळ्यांना संध्याकाळचं प्राईम टाइम पाहिजे असतं. नॉर्मली शुक्रवारी मूवीज रिलीज होतात आणि शनिवारी रविवारचं संध्याकाळचे जे 6, 7, 8चे शो असतात ते शक्यतो मिळत नाही. ते काय असतो,
प्राईम टाईम असतो ना, ऑफिसमधून 6ला लोक घरी येतात आणि नंतर मग संध्याकाळी रात्री मूवीला जातात बघायला. तसं आपल्या अभ्यासाचा पण प्राईम टाईम असतो, प्रत्येकाचा वेगळा. समजा एखाद्या विद्यार्थ्याला सकाळी 8 ते 12 त्याचा प्राईम टाईम आहे, तर मग ते 8 ते 12 मध्ये कोणता विषय घ्यायचा त्याने तो ठरवायचा. आणि एखाद्या स्टुडंटचा रात्री 9 ते 11 प्राईम टाईम असेल, तर त्यासाठी तो प्राईम टाईम झाला. आणि त्या प्राईम टाईम नुसार मग त्याने ठरवायचं की या प्राईम टाईम मध्ये मी हे करणार. समजा प्राईम टाईम मध्ये तुम्ही करंट सारखा विषय बघत असाल ना, करंट सारखा, तर ते चुकीचं आहे. प्राईम टाईम मध्ये तुम्हाला जो कोर विषय आहे ना, ज्याचा इनपुट आउटपुट रेशो जास्त आहे, तो सब्जेक्ट तिथं केला पाहिजे. ह्याला म्हणायचं की प्राईम टाईम. मॅक्झिमायझिंग रिटेन्शन अँड इफिशियन्सी इन एक्झाम प्रिपरेशन. रिव्हिजन स्ट्रॅटेजी. आपण रिव्हिजन स्ट्रॅटेजीवर बरंच बोललो आता, की नेमकं रिव्हिजन कशी करायची असते, शॉर्ट टर्म मेमरी काय असते, लॉंग टर्म मेमरी काय असते. आणि आपण शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म मेमरीमध्ये एकच उपाय असतो. त्याला काय उपाय असतो? रिव्हिजन्स करणं वगैरे. आयडेंटिफाय रिसोर्सेस. कधी कधी काय होतं की तुमचे रिसोर्सेस आयडेंटिफाय नसतात. तुम्ही जर असं एक चार्ट बनवलात, जे आपण मेंटोरिंग मध्ये घेतो, की तुम्ही हा 1 2 3 4 5 6 टॉपिक लिहा आणि सब टॉपिक लिहा. समजा हिस्ट्री असेल, हिस्ट्रीमध्ये एन्शियंट आहे, मिडवल आहे, मॉडर्न आहे. तुम्हाला सांगितलं की रिसोर्सेस लिहायचे तुमचे, काय रिसोर्सेस आहेत, तर ते पटकन रिसोर्सेस तुम्हाला लिहिता येत नाही. की तुम्ही जॉग्राफीचं जे नदी प्रणाली हा टॉपिक आहे, भारताची नदी प्रणाली, हा तुम्ही कुठून वाचलाय, तुमचं रिसोर्स मटेरियल काय आहे. कधी कधी आपल्याला हे सांगताच येत, कारण आपण नंतर मल्टिपल पुस्तकातून ते कधी कधी वाचलेलं असतं. रिसोर्सेसमध्ये कायम पहिले एक प्रायमरी रिसोर्स ठेवायचा आणि दुसरा एक सेकंडरी रिसोर्स ठेवायचा. प्रायमरी रिसोर्स असा असतो की जो कधीच बदलायचा नाही, आणि सेकंडरी रिसोर्स आहे तो ऍड ऑन करायचा. आणि तुम्हाला सांगितलं की शेवट कशात झाला पाहिजे रिसोर्सचा, कशात झाला पाहिजे शेवट? शॉर्ट नोट्स. कारण ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे ना, या एक्झामच्या 3 दिवस आधी, 3 days बिफोर, जर तुमच्याकडे शॉर्ट नोट्स रेडी असतील तर तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन्स करता येईल. मल्टिपल रिव्हिजन झाल्यामुळं तुमचे मार्क्स वाढतात जीएस मध्ये. आणि हे मल्टिपल रिव्हिजनसाठी एक पुस्तक तुम्हाला रिव्हिजन करायला फार वेळ लागतो, पण तेच तुमच्याकडे 3-4 पानाचे नोट्स असेल तर ते नोट्स तुम्ही मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करू शकता. पुढे बघा, इम्पॉर्टन्स ऑफ प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. हे आपण बघितलंय की कसं प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स हे इम्पॉर्टंट आहेत. एबीसी अनालिसिस ऑफ टॉपिक्स हे प्रत्येकाने आपापलं करायचं. पहिले सब्जेक्ट वाईज करायचं, आणि पुन्हा काय सांगितलं, समजा पॉलिटी असेल, सब्जेक्ट वाईज पहिले कसं करायचं की 7 टॉपिक मध्ये ए मध्ये माझे एवढे आहेत, बी मध्ये एवढे आहेत, सी मध्ये एवढे. आता मी काय केलं की पॉलिटी घेतलं. पॉलिटीमध्ये पण एबीसी अनालिसिस करायचं. पॉलिटीमध्ये तुम्हाला कळते की कॉन्स्टिट्यूशन बॉडी, नॉन कॉन्स्टिट्यूशन बॉडी, पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, गव्हर्नर, हे ए मध्ये आले. रेस्ट टॉपिक मी बी मध्ये, आणि काही टॉपिक्स आहेत बघा जे लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकांमध्ये आहेत, ते पुस्तकात आहेत शेवटी बघा तुम्ही, पण ते एक्झाम मध्ये कधी विचारले जात नाहीत. ते तुमच्यासाठी काय झाले, सी टॉपिक झाले. पहिले तुम्ही सब्जेक्ट केलात, सब्जेक्टचं एबीसी अनालिसिस केलात, सब्जेक्ट नंतर काय केलात, परत टॉपिकचं एबीसी अनालिसिस केलात. पेपर सॉल्विंग टेक्निक्स, शेवटचे 2 पॉईंट्स बघू आपण आता. पहिलं टाइम मॅनेजमेंट आपण कशाचं बघितलं, आजपासूनच्या 28 सप्टेंबर पर्यंत 6 आठवड्याचं टाइम मॅनेजमेंट. पेपर सॉल्व्ह करत असताना काही काही प्रॉब्लेम्स येतात, त्याचे मी सोल्युशन्स सांगतो तुम्हाला काय काय सोल्युशन्स आहेत. पहिलं प्रॉब्लेम येतात की आपल्याला कंटेंटची भीती वाटते. कंटेंटची भीती वाटते म्हणजे काय, की तुम्ही जर लास्ट वीकमध्ये, तुम्हाला असं कधी होतं का की सर माझं हिस्ट्रीच वाचायचं राहिलं, माझं हे वाचायचं राहिलं, माझ्या ह्याच्यातून हे कव्हर करायचं राहिलं, आणि त्याचं आपल्याला एक एन्झायटी तयार होते की हे राहिलं, ते राहिलं, ते राहिलं. जेव्हा हे तुम्ही म्हणता ना की सर राहिलं राहिलं, तेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय वाटतं की तुम्ही जे आजपर्यंत जे काय अभ्यास केलात ना, हे सुद्धा त्या सबकॉन्शियस माइंडला डाऊट येतो की नाही तुम्ही काय अभ्यास केलात का नाही केलात. समजा मी तुम्हाला सारखं सांगायला लागलो की तुमचं हे राहिलं, तुमचं पॉलिटीमधला हा टॉपिक राहिला, तो राहिला, तो राहिला. मग ते सबकॉन्शियस माइंड, एक पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड नावाचं पुस्तक आहे बघा, कधी वेळ असेल तर वाचा. नंतर तुम्हाला असं वाटायला लागतं की माझं सगळंच राहिलं. म्हणून कधी पण ना लास्ट वीकमध्ये ना स्वतःला कायम पॉझिटिव्ह ॲटो सजेशन्स द्यायचे, पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन करायचं, पॉझिटिव्ह विजन बघायचे स्वतःची. आपण म्हणतो ना की इमॅजिन करणं, की भाग मिल्खा मध्ये शेवटच्या सीनमध्ये जेव्हा ते रेस असते बघा, त्या रेसमध्ये जेव्हा ते रेस स्टार्ट होते, त्याच्या आधी मिल्खा सिंग जे आहे ना, रेस स्टार्ट करायच्या आधी ते पूर्ण व्हिज्युअलाइज करत होतो, आणि मग रेस स्टार्ट होते.
व्हिज्युअलाइज काय करतो डोळे बंद करून, की असं असं मी रेस जाणार आहे, असे रेस मी जिंकणार आहे, मी रेस जिंकेल. हे जे आहे ना व्हिज्युअलाइज करणं, हे तुम्हाला लास्ट वीकमध्ये करावं लागतं. लास्ट वीकमध्ये कधीच शेवट काही नवीन तुम्हाला कोणी दिलं काही रिसोर्स मटेरियल, ते नवीन मटेरियल काहीच वाचायचं नाही. कोणी काही जरी सांगितलं ना की ह्याच्यातून प्रश्न येणार आहेत, त्याला म्हणायचं की तूच वाच. मी जेवढं माझं जे हे आहे ना, कधी कधी काय होतं बघा, की हे जे आपलं स्ट्रक्चर आहे ना, आपल्या ब्रेनला जरी स्ट्रक्चर कळालं नाही, समजा हे चौकट आहे तुमच्या अभ्यासाची, स्ट्रक्चर आहे ना एक, प्रत्येक सब्जेक्टचे स्ट्रक्चर तुम्ही बनवलंय, पॉलिटीचं बनवलंय, इकॉनॉमीचं बनवलंय. तुम्ही काय करता, कधी कधी या स्ट्रक्चरला जर ब्रेक केलात ना, कॉन्फिडन्स लूज झाल्यासारखं वाटतं तुम्हाला. बघा तुम्ही आठवून, की मी एवढंच केलेलं आहे आणि हे सफिशियंट आहे. लास्ट वीकचं सांगतोय मी आता तुम्हाला, पेपरच्या वेळेस. आणि स्वतःला तुम्ही सांगितलं की हे एवढं मी केलेलं आहे, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स मी सगळे बघितलेत, माझं रिसोर्स मटेरियल केलेलं आहे, रिव्हिजन्स मी चांगले केलेले आहेत, हे मला सफिशियंट आहे. असं जर तुम्ही सारखं स्वतःला ॲटो सजेशन द्याल, मी काय सांगितलं तुम्हाला, 70-30 रूल. 70% काय आहे तुमचं अभ्यास आहे, 30% काय आहे तुमचं माइंडसेट आहे आणि टेम्परामेंट आहे. 30% मध्ये समजा तुमचं माइंडसेट जर लास्ट वीकमध्ये कॉम्पिटिशन कमी कमी होत जाते, म्हणजे काय होतं, अभ्यास सगळ्यांनी सगळंच केलेलं आहे बघा. मला सांगा की तुम्हाला रिसोर्स मटेरियल सांगायची गरज आहे का इथं, कोणत्या विषयाला काय पुस्तक वाचायचं सगळ्याला माहिती आहे काय वाचायचं. मग कॉम्पिटिशन कुठं आहे, की काही जणांचं हे 30% जे आहे ना, हे 30% मध्ये लास्ट वीकमध्ये हे तुमचं माइंडसेट कमी पडतो परीक्षेसाठीचं. समजतं मी काय सांगतो. त्यामुळे स्वतःला कायम ॲटोसिएशन द्यायचं. जीएस मध्ये टाइम मॅनेजमेंटची इतकी गरज नाही, कारण 2 तासामध्ये तुम्हाला पेपर पूर्ण वाचून होतो. जरी फर्स्ट अटेम्प्ट असेल तरी पण ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यांनी अजिबात काळजी करू नका, 2 तासमध्ये पेपर पूर्ण वाचून होतो. प्रॉब्लेम कुठं होतो, की ज्या एक्झाममध्ये 1 तासात 100 क्वेश्चन सोडवायचे असतात, तसं इथे जीएसला प्रॉब्लेम होत नाही. सीसॅटला कधी कधी काय होतं, की फर्स्ट अटेम्प्ट असलेल्या मुलाला प्रॉब्लेम होतो, सीसॅटमध्ये पेपर कव्हर होत नाही. त्यामुळे टाइम मॅनेजमेंटला सीसॅटसाठी कन्सर्न आहे तो. त्यामुळेच मी तुम्हाला काय सांगितलं सीसॅटसाठी टेक्निक, की तुमचे जे स्ट्रेंथ आहेत ना, या स्ट्रेंथवर फोकस करा आणि पहिले जे सोपे सोपे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे कॉम्प्रिहेन्शन आहेत तेवढं पार्ट तुम्ही पहिले कव्हर करा. टेस्ट सिरीजचा उपयोग काय असतो, जे आता तुम्ही टेस्ट सिरीज घेता बघा, टेस्ट सिरीजचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग काय असतो, की जे फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट जरी तुम्ही असाल ना, जे काही तुम्ही अभ्यास करताय ना, हा अभ्यास केलेला झालाय का नाही अभ्यास, तो टॉपिक तुम्हाला समजलाय का नाही, तुम्ही टेस्ट सिरीजला असं एक शब्दामध्ये नका बघू. माझे जे 100 क्वेश्चन्स आहेत, या 100 क्वेश्चन्समध्ये माझे जे 7 टॉपिक्स आहेत, या 7 टॉपिकमध्ये मला ह्या पॉलिटीमध्ये ह्या 4 टॉपिक माझे चांगले झालेत, हे तुम्हाला कसं कळणार, टेस्ट सिरीजने कळणार. परत जे फिअर फॅक्टर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, फिअर फॅक्टर, काही जणांमध्ये फिअर फॅक्टर असतो जे परीक्षेच्या आधी दिसतो, ते आतापर्यंत चांगले असतात, फक्त परीक्षा 1-4-5 दिवसावर राहिली की तुम्हाला ते फिअर फॅक्टर दिसून येतो तिथं. मग तो फिअर फॅक्टर जाण्यासाठी एकच उपाय आहे, काय, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. तुम्ही जेवढे टेस्ट सिरीज द्याल जीएसचे सीसॅटचे, तेवढं तुम्हाला ती प्रॅक्टिस होते, त्या वातावरणाशी तुम्ही ॲडजस्ट होता. 100 क्वेश्चन्स टॅकल करायचे तुम्हाला, तिथं परीक्षेमध्ये कसं हँडल करायचे तुम्हाला कळतात. आपण इथं बसून जे टेस्ट सिरीज देतो ना, याला फार महत्त्व आहे. तुम्ही 100 क्वेश्चन्स या टेन्स वातावरणामध्ये तुम्ही इथं देताय, अटेम्प्ट करताय, त्यातले बरेच क्वेश्चन तुम्हाला 10-15 क्वेश्चन स्किप झाले, तुम्हाला नाही आले, इथंच तुम्हाला जे स्ट्रेस येतं ना, ते परीक्षेमध्ये पण असंच येणार आहे. स्पीड ब्रेकर माहिती आहे का तुम्हाला हा शब्द, सीसॅटमध्ये असतात बघा. एकदा एक मला वाटतं एमपीएससीचा पेपर होता 16-17चाच, त्याच्या आधी एमपीएससीमध्ये कधीच ना फिजिक्सचे प्रॉब्लेम्स यायचे नाही. आणि एक असा पेपर आला एमपीएससीचा, क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 सगळे फिजिक्सचे प्रॉब्लेम्स. कळतच नव्हतं की हा पेपर कशाचा आहे, म्हणजे एमपीएससी जीएसचा पेपर आहे कशाचा, नीट जेईचा पेपर आहे. जेव्हा असे प्रश्न आले ना, ह्याला म्हणायचं बघा स्पीड ब्रेकर्स. तुम्ही सीसॅट बघितलात आणि सीसॅटमध्ये पहिले 5-10 क्वेश्चन्स एकदम टफ क्वांटचे क्वेश्चन आले, परम्युटेशन कॉम्बिनेशनचे असे क्वेश्चन्स टाकले त्याने की जे आर एस अग्रवालच्या पण बाहेरचे. तुम्हाला काय वाटतं की अख्खा पेपर खराब आहे, तसा असा अख्खा पेपर अवघड नसतो. हे फक्त तुम्हाला कशासाठी दिलेलं असते बघा, इट इज सायकोलॉजी काय इम्पॉर्टंट असते कायम, की तुमचं फक्त सायकोलॉजीची टेस्टिंग असते. जर 4-5 क्वेश्चन्स बघून तुम्हाला जर स्ट्रेस येत असेल, तुम्ही ते पटकन पुढं स्किप करायला पाहिजे ना. हे स्किप करणं जे आहे टेस्ट सिरीजमधून तुम्हाला कळतं. या 80 पैकी समजा 10-15 क्वेश्चन्स मला येत नाहीत, ठीक आहे ना, येत नाहीत, तुम्हाला 66 मार्क पाहिजेत ना मध्ये, तुम्ही त्याला काय करता, लगेच सर्कल करता आणि पुढं नेक्स्ट क्वेश्चन्सवर जाता. ही प्रॅक्टिस आहे, ही प्रॅक्टिस इथं एक्झाममध्ये होत नाही, इथून तुम्हाला टेस्ट सिरीजमधून ते तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. मार्क्सबद्दल मला मुलं विचारतात की सर टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स काय किती महत्त्व आहे. तर बघा टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मी सांगतो की त्याचा इंटेन्शन काय आहे, तुमचे टॉपिक्स कव्हर होणं, तुम्हाला
वर्क आपण म्हणतो ना की प्लेस अँड टाइम हॅबिट एक असते. हॅबिट फॉर्मेशनमध्ये तुम्हाला सांगितले की तुम्ही बरोबर सकाळी 10 ते 12 पेपर देताय, 3 ते 5 मध्ये सीसेटचा पेपर देताय. तुम्ही जर आजपासून ज्यांना सीसेटची भीती आहे कंटिन्युअस 3 ते 5 मध्ये सीसेटचा पेपर तुम्ही सॉल्व्ह केलात ना, की बरोबर तुमच्या ब्रेनला कळते की 3 वाजले आता सीसेटचा पेपर आहे. तुम्हाला 2:45 वाजल्यापासून ते क्लिक व्हायला चालू होतं. तुम्हाला अजून मायन्यूट सांगतो मी पुढे जाऊन, की समजा तुम्हाला सीसॅटमध्ये 3 वाजताचा पेपर आहे ना, तर 3 वाजल्यापासून 10 मिनिटापर्यंत मी डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. 3 वाजल्यापासून 10 मिनिटापासून ते 4 वाजून 20 मिनिटापर्यंत मी कॉम्प्रिहेन्शनचे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करतो. हे जर तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6 असा पेपर दिलात ना, 10 पेपर नंतर ना तुमचं ब्रेन असं तुम्हाला पॅटर्न तयार होतो, की बरोबर जेव्हा तुम्ही 3 वाजता तिथं पेपरला जाता ना, तिथं 3 ते 5 तुम्ही एकदम अलर्ट असता. म्हणून सीसॅटचं प्रॅक्टिस 3 ते 5 मध्येच करायची आणि टेस्ट सिरीजचा टाइम जो एमपीएससीचा टाइम आहे त्याच टाइममध्ये ॲटलिस्ट 2-4 तरी पेपर द्यायचे की जो ओरिजिनल एमपीएससीचा टाइम आहे. हे बघा आपण टेम्परामेंट विषयी आता बोलत होतो. टेम्परामेंटचं किती महत्व आहे. टेम्परामेंट म्हणजेच आपण म्हणू की माइंडसेट. एक्झाममध्ये असे कितीतरी क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील की जे क्वेश्चन्स पुस्तकाच्या बाहेरचे आलेले. यूपीएससीमध्ये एमपीएससी दोन्ही तुम्ही पेपर काढून बघा. मग असं कसं काय होतं की काही मुलांची प्रिलिम्स त्याच अभ्यासावर ते प्रिलिम्स क्वालिफाय होतात आणि काही मुलं त्याच अभ्यासावर प्रिलिम्स क्वालिफाय होत नाहीत. हे असं का होतं तर त्यांचं टेम्परामेंटचा इश्यू असतो, त्यांचं माइंडसेटचा इश्यू असतो. जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये जे क्वेश्चन्स आउट ऑफ द बॉक्स आलेले आहेत हे तुम्ही सॉल्व्ह करून बघताय आणि तुम्हाला कळतं की टेस्ट सिरीजमध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघितल्यानंतर हे मला लॉजिकने बरोबर येतं. जसं एकदा पॉलिटीमध्ये क्वेश्चन आला होता बघा की जेव्हा संविधानावर सह्या होत होता तेव्हा बाहेर पाऊस पडत होता का. बरोबर ना, कुठेच पुस्तकात नाही आहे. लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात आहे का हे नाही आहे. पण हे लॉजिकनं तुम्हाला कळतं की अरे अशा अशा प्रकारचे क्वेश्चन मला टॅकल केल्यानंतर माझे बरोबर आलेले. कारण मी असा विचार केला होता की तो शुभ संकेत असू शकतो, पॉझिटिव्ह गोष्ट आहे, एखादी पॉझिटिव्ह गोष्ट आणि क्वेश्चन विचारला म्हणजे तो पॉझिटिव्ह सेन्सने विचारला असेल, असं काहीतरी लॉजिक तुमच्या डोक्यामध्ये तयार व्हायला चालू होतं त्या क्वेश्चन विषयी. आणि टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही असे बरेच क्वेश्चन बघता की हे आउट ऑफ द बॉक्स असतात. ह्याला पण मी टॅकल करतो. हे कशामुळे टॅकल करू शकतो आपण टेम्परामेंटमध्ये. आपली 10वी-12वीची परीक्षा नाही की 10वीच्या परीक्षेमध्ये जसं 21 अपेक्षित संच वाचला आपण आणि त्याच्यामधून जे क्वेश्चन्स आले तेच क्वेश्चन्स परत परीक्षेत येतील. असे बरेच क्वेश्चन्स तुम्हाला असतील की जे आउट ऑफ द बॉक्स असतील. त्यासाठी तुम्हाला टेम्परामेंट हे फार इम्पॉर्टंट आहे. बघा हे तुम्हाला माहित असेल की मेंटल सायकिंग नावाचा एक प्रकार असतो सायकोलॉजीमध्ये. मेंटल सायकिंग म्हणजे काय की जसं मी तुम्हाला सांगितलं की आता माझं हे राहिलंय, माझा हा टॉपिक राहिलाय, हे जर तुम्ही परीक्षेच्या दिवशी परीक्षेच्या आधी असं जर सारखं स्वतःला म्हणलं ही केस स्टडी आहे टिपिकल, तर ते बॉक्सर जेव्हा रिंगमध्ये असायचे तेव्हा ते स्वतःला सारखं ॲटोसिएशन द्यायचे. आय एम द बेस्ट, आय एम द चॅम्पियन, आय एम द बेस्ट, आय एम द चॅम्पियन. सतत 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 असं म्हणल्यामुळे आय एम द बेस्ट, आय एम द चॅम्पियन, आय एम द बेस्ट, आय एम द चॅम्पियन, तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला खरंच वाटतं की आय एम द बेस्ट अँड आय एम द चॅम्पियन. समोरचा व्यक्ती किती जरी आजपर्यंत जरी त्याने त्याच्याकडे किती जरी बेल्ट्स असते ना, किती जरी अवॉर्ड्स असले तरी तुम्ही स्वतःला सांगता की त्याच्यापेक्षा पण मी आय एम द बेस्ट अँड आय एम द चॅम्पियन. हे जे तुमचं जे स्वतःशी सेल्फ टॉक आहे ना, तो कुठेतरी तुमचा सेल्फ टॉक पॉझिटिव्ह ठेवायचा शेवटच्या क्षणामध्ये. जेव्हा परीक्षा असते त्याच्या 8 दिवसापासून, परीक्षेच्या दिवशी तर आहेच, जीएसच्या पेपरमध्ये आणि सीसॅटच्या पेपरमध्ये. हे माइंडसेट कसं इम्प्रूव्ह करायचं त्याचे मी तुम्हाला काही टेक्निक सांगतो. त्यातलं पहिले टेक्निक सांगितले की तुम्ही ऑटो सजेशन करायचे चांगले, पॉझिटिव्ह ऑटो सजेशन. बघा जे काही अभ्यास करून तुम्ही परीक्षेच्या दिवशी जो काही तुम्ही अभ्यास करायचा तो अभ्यास केलात, बरोबर. जे काही तुम्ही इनपुट टाकायचे ते इनपुट टाकून झालेलं आहे. मग आता फक्त काय आहे की परीक्षेत जायचं आणि ते तुम्ही तेवढा परीक्षेत चांगल्या पद्धतीने परफॉर्म करायचं. कॉन्फिडन्स मी नेहमी सांगतो बघा, कॉन्फिडन्स कम्स फ्रॉम स्ट्रॉंग प्रिपरेशन. समजा मी पॉलिटीचं पुस्तक वाचलंच नाही, ठीक आहे, इमॅजिन करा, आणि मी तुम्हाला येऊन सांगतोय की सर माझं पॉलिटी फार चांगलं आहे आणि मी यावेळेस एमपीएससीमध्ये 130-135 मार्क्स मला बरोबर येणार आहेत. हे काय आहे, कॉन्फिडन्स जो तुमचा येतो ना, ह्याच्या मागे जर तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग असेल तरच तो कॉन्फिडन्स खरा कॉन्फिडन्स असतो, कारण तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे. कॉन्फिडन्स हे फक्त तुमच्या प्रिपरेशन मधूनच येतो आणि प्रिपरेशन मधून जर कॉन्फिडन्स येत नसेल तर तो ओव्हर कॉन्फिडन्स असतो. समजतंय. कॉन्फिडन्स ऑलवेज कम्स फ्रॉम स्ट्रॉंग प्रिपरेशन. म्हणून तुमचं फोकस आहे ना, हा प्रिपरेशनवर फोकस करा. स्ट्रॉंग प्रिपरेशन माझी कशी असेल यावर तुम्ही फोकस करा. स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स त्याच्यामध्ये जे शेवटचे तुमचे 15-20 दिवस असतात बघा, तुमचं जे स्लीप सायकल आहे ते स्लीप सायकल कधी डिस्टर्ब होऊ द्यायची नाही. सायकोलॉजीमध्ये जेवढे काही तुम्ही आजपर्यंत मी सायकोलॉजीचे
टर्म्स किंवा जे पुस्तक वाचलेत ना त्यातलं पहिलं डायग्नोसिस काय असतं माहिती आहे, त्या व्यक्तीची स्लीप सायकल डिस्टर्ब होते पहिली. जर तुमची स्लीप सायकल डिस्टर्ब झाली की समजून घ्यायचं की आपल्याला आपलं अँझायटीकडे आपण चालू. व्यवस्थित झोप घ्यायची 6, 7, 8 घंटे जे काही तुमचं रुटीन पॅटर्न आहे प्रत्येकाचं बघा वेगवेगळं असतं. काही जण 6 घंटे झोपतात, 7, 8 असं काही तुम्ही फिक्स सांगू शकत नाही. त्यानंतर हेल्थ चांगली ठेवायची, डाएट चांगलं ठेवायचं. मी तुम्हाला कायम सांगतो बघा की स्ट्रेसमध्ये 3 प्रकार असतात. जे स्ट्रेस मॅनेजमेंटच्या सोल्युशन्समध्ये पहिलं असतं बघा बॉडी, दुसरं असतं माइंड आणि तिसरं असतं सोल. या तिन्हीवर जर तुम्ही काम केलात तर स्ट्रेस येत नाही माणसाला. बॉडी माइंड सोल म्हणजे काय? बॉडी म्हणजे काय, तुम्ही 15-20 मिनिट रोज एक्सरसाइज केलात. परीक्षेच्या दिवशी उद्या एक्झाम आहे तरी पण आज 15-20 मिनिट तुम्ही एक्सरसाइज करून जात असाल तर हे चांगलं सिम्पटम आहे. आज माझी एक्झाम आहे तरी पण माझं रुटीन तेच आहे. मी 15 मिनिट एक्सरसाइज केलेत, 15 मिनिट प्राणायाम केले, ध्यान केलंय, मेडिटेशन केलंय. बॉडी हे काय एक्सरसाइज आहे. माइंड काय असतं बघा, हे मेडिटेशनचा पार्ट असतो. जे जे तुम्ही मेडिटेशनचे टेक्निक वापरताय, कोणती टेक्निक घ्या, विपश्यना मेडिटेशन असेल किंवा कोणतं मेडिटेशन असेल. आणि तिसरं सोल काय, सोल ऑलवेज रिलेटेड टू स्पिरिच्युअलिटी. तुमचं स्पिरिच्युअलिटीवर किती विश्वास आहे. हे 3 जे गोष्टी असतात ह्या 3ला जर तुम्ही मॅनेज केलात तर काय होतं, हे स्ट्रेस मॅनेजमेंटचा इश्यू तुम्हाला होत नाही. हे असं का बोलतोय आपण, कारण 30% जो तुमचा रोल आहे हा कशाचा आहे, माइंडसेटचा रोल आहे एक्झाममध्ये, टेम्परामेंटचा रोल आहे कंटेंटपेक्षा. बर्डन्स ऑफ कंटेंट इन लास्ट डेज, शेवटच्या दिवसामध्ये कधी एक्झामचं कंटेंटचं बर्डन घ्यायचं नाही. माझं हे वाचायचं राहिलं, ते वाचायचं राहिलं. कधी कधी काय होतं, कंटेंटचं बर्डन घेतलं ना तुमचं लॉजिकल ॲबिलिटी डिस्टॉर्ट होते. जे काही क्वेश्चन्स आउट ऑफ द बॉक्स आलेले असतात ते तुम्ही चांगल्या प्रकारे जर सॉल्व्ह करायचे असेल तर हे कंटेंटचं बर्डन त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा हा बघा, इमोशनल इंटेलिजन्स. हा एथिक्सचा टॉपिक आहे ॲक्च्युली. तर तुम्ही प्रिलिम्स नंतर जेव्हा तुम्ही मेन्सला जाल तेव्हा 250 मार्काचा एक पेपर आहे, एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड. या जेव्हा तुम्ही प्रिलिम्स क्रॅक करून येताल पुन्हा एथिक्सला आपण परत भेटूच. एथिक्सचा हा टॉपिक आहे इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स काय सांगतं की प्रत्येक तुम्ही जे इथे सगळे आहात या प्रत्येक व्यक्तीमध्ये अकॅडमिक इंटेलिजन्स मोर ऑर लेस सेम आहे, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये इमोशनल इंटेलिजन्स जे आहे, भावनिक बुद्ध्यांक, हा वेगवेगळा आहे. माझं असं ठाम मत आहे की यूपीएससी क्रॅक करण्यासाठी अकॅडमिक इंटेलिजन्स बरोबरच इमोशनल इंटेलिजन्सचा पण फार जास्त रोल आहे. इमोशनल इंटेलिजन्समध्ये काय होते, तुम्ही तुमच्या इमोशन्स कसं कंट्रोल करू शकता. तुम्हाला जे सगळे इमोशन्स बघतो ना आपण, तुम्हाला स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, अँगर आहे, हॅपीनेस आहे. इथिक्समध्ये मी एक फार फेमस आवडता माझा शब्द सांगतो बघा, तो काय असतो, स्थितप्रज्ञता. जर तुम्हाला स्थितप्रज्ञ राहता आला आयुष्यामध्ये तर एक्झामसाठीच नाही, लाईफसाठी पण आहे. स्थितप्रज्ञता म्हणजे काय की तुम्हाला फार आनंद झालाय, तुम्ही ओव्हर एक्साइटमेंटमध्ये गेला. तुम्हाला फार दुःख झालंय, तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलात. परत तुम्हाला आनंद झालाय, परत तुम्ही इलायटेड मोडमध्ये गेलात, परत तुम्हाला दुःख झालंय. हे जी सायकल असते ना ही कायम अशी असते, आनंद दुःख आनंद दुःख. ह्याच्यामधली जी लाईन आहे ना ह्याला म्हणतो आपण स्थितप्रज्ञता. हे असं तुमच्या बाबतीत रोज होणार इथून पुढे 42 दिवस. आज वाटतं की खूप चांगला अभ्यास झाला, खूप आनंद होणार, 2 दिवस परत वाया जाणार, परत वाटणार की खूप चांगला अभ्यास होणार. या प्रत्येक अवस्थेमध्ये तुम्ही स्वतःला जर शांत आणि स्टेबल ठेवू शकत असाल तर ह्याला म्हणायचं की तुम्ही स्थितप्रज्ञ आहात. ही क्वालिटी आपल्याला यूपीएससी पास होण्यासाठी लागणार आहे, स्थितप्रज्ञता. मेडिटेशन विपश्यना, जर कोणती मेडिटेशनची टेक्निक असेल तर परीक्षेच्या दिवशी सुद्धा 5-10 मिनिटं तुम्ही मेडिटेशन हे करून एक्झाममध्ये गेला तर ते स्ट्रेस मॅनेज व्हायला तुम्हाला चांगला उपयोग होतो. सिली मिस्टेक्स काय काय होऊ शकतात बघा, अवॉइड सिली मिस्टेक्स. काही काही मुलं जे आहेत आन्सर शीटमध्ये जर टेम्परामेंट तुमचं चांगलं नसेल तर काय होऊ शकतं, ABCD जे आपले सेक्शन्स असतात बघा आन्सर शीटमध्ये, तर तुम्ही बघा की कित्येक 5-10% मुलं असतात की ज्यांचं ABCD तिथं लिहायचं राहून जातो. परत तुमचं जे रोल नंबर असतो तो रोल नंबर टाकायचा असेल तर राहून जातो. सिली मिस्टेक्स मी काय म्हणतो की क्वेश्चन पेपरमधले सिली मिस्टेक तर आहेच आहेत, पण हे आन्सर शीट भरताना पण तुम्ही सिली मिस्टेक करता. हे कशामुळे की तुम्हाला काहीतरी त्यावेळेस दडपण आलेलं असतं म्हणून. त्यामुळे हे जर आधीच कळालं तर जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये बरोबर रोल नंबर व्यवस्थित टाकताय, हे सगळं टाकताय, तर हे जे सिली मिस्टेक जे आहेत हे सिली मिस्टेक्स तुम्हाला अवॉइड करायचे आहेत. सगळ्यात बेस्ट मोटिवेशन काय आहे बघा, मी तर नेहमी सांगतो की मोटिवेशन एक्सटर्नल हे कधी कामाचं नसतं, हे इंटरनल मोटिवेशन असतं जे तुम्हाला इथपर्यंत आणतं. आणि पहिलं जे आहे स्लाइड जे मी तुम्हाला सांगितलं की मोटिवेशन जर तुम्हाला गरज पडत असेल तर ते काय की तुमचं व्हाय स्ट्रॉंग नसतं. जर तुम्हाला माहित असेल की मी यूपीएससी एमपीएससी का देतोय, माझा व्हाय हा आहे. व्हाय कसा कळतो आपल्याला, स्वतःला 3दा प्रश्न विचारायचा की मला ही गोष्ट करायची आहे तर मी
का मला करायची, का, असा 3दा प्रश्न विचारला तुम्ही की त्याचं खरं उत्तर मिळतं तुम्हाला. एकदा का तुमचं वाय क्लिअर झालं ना, वाय, की कोणत्याच मोटिवेशनची तुम्हाला गरज राहत नाही. तुम्हाला माहित असते की ह्या 5-6 कारणामुळं मला एक परीक्षा क्रॅक करायची आहे, मला प्रिलिम्स क्रॅक करायची आहे, माझ्याकडे एवढा वेळ आहे, कारण तुमचा वाय हा स्ट्रॉंग झालेला असतो. बघा इथिक्समध्ये पण आपण एक मायथॉलॉजी नावाचा एक टॉपिक घेतो, त्याच्यामध्ये पण सगळ्यात मोटिवेशन काय आहे. तुम्ही विचार करा की अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण त्याच्यामध्ये असं आहे का की अर्जुनाला आपण 2 डिवाइड करू, इमोशनल इंटेलिजन्स आणि अकॅडमिक इंटेलिजन्समध्ये, की असं होतं का की अर्जुनाला कसं युद्ध करायचं माहित नव्हतं, सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता, पण तरी पण जेव्हा युद्धभूमीवर अर्जुन गेला, युद्धभूमीनंतर अर्जुन गेल्यानंतर अर्जुनाच्या डोक्यात काय विचार चालू झाले, हे जे सगळे समोर लोक आहेत हे सगळे माझे रिलेटिव्ह आहेत आणि मी हे युद्ध करू शकत नाही. इमोशनल इंटेलिजन्स कमी झाला. नॉर्मल इंटेलिजन्स तर हायच होतं ना, म्हणून तर सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होते. तुमचा अभ्यास खूप चांगला आहे, पण ॲट द सेम टाइम इमोशन कंट्रोल करायची जी ॲबिलिटी आहे ना, आणि नंतर जे पूर्ण तुम्ही महाभारत वाचता त्याच्यामध्ये की त्याने ते सांगितलेलं आहे की हे सगळे जे समोरचे लोक आहेत ही लढाई कशाची आहे, ही धर्माची लढाई आहे अधर्माविरुद्धची, ही कोणत्या एका व्यक्तीची लढाई नाही आहे कोणाविरुद्धची. आणि मग हे काय करतायत ते इनडायरेक्टली वाय क्लिअर करतायत ना की काय युद्ध करायचं तुम्हाला, समोर नातेवाईक आहेत, माझे गुरु आहेत, तरी पण मला युद्ध करायचं. मग कुठेतरी हे इमोशनल इंटेलिजन्स आपल्यामध्ये पण तितका स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि जेव्हा हे जे कर्म आहे बघा, आपण निष्काम कर्म हे शब्द ऐकला असेल. कर्म एक असतं, अकर्म असतं आणि एक सकर्म असतं. जेव्हा एथिक्समध्ये तेव्हा आपण बघूच अकर्म आणि सकर्म आणि विकर्म असे 3 प्रकार असतात. निष्काम कर्माचं मेन काय आहे की तुम्ही जे काही काम करताय त्या कामाबरोबर तुमचे जे इमोशन जर जोडले गेले ना, त्याला इमोशन्स, तर त्या कर्मामध्ये समजा तुम्ही जे काम करताय, UPSC ची परीक्षा देत आहे, 28 सप्टेंबरची परीक्षा देत आहे, त्या परीक्षेमध्ये जर त्याच्यात जास्त इमोशन्स जोडले गेले तुमचे, तर तुम्ही जे काही अभ्यास करता ह्याच्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून कर्म हे कसे असले पाहिजेत, हे त्याचा इमोशन्स विरहित तुमचे ते कर्म असले पाहिजेत. हे बेसिक अँगल तो आहे जो आपल्याला काय कामाचा आहे की जे काही तुमचे सगळे तुमच्या विचार डोक्यामध्ये जे थॉट्स आहेत की मला असं वाटतं, राग येत आहे, मला मला स्ट्रेस वाटतोय, की मला टेन्शन येत आहे, मला आनंद होत आहे, मला दुःख होत आहे, ह्याच्यापेक्षा तुम्ही जर असं विचार केला की माझं हे कर्म हे आहे, मला हे अभ्यास करायचा आहे, माझं पॉलिटीचे 4 टॉपिक आहेत ते मला कव्हर करायचे आहेत, या आठवड्यामध्ये माझं हे टार्गेट आहे, पुढच्या आठवड्यामध्ये हे टार्गेट आहे, आणि 28 सप्टेंबरमध्ये मी असं टार्गेट माझं कंप्लीट करणार आणि मी परीक्षा पास होणार आहे, हे जे आहे, तर हे जे पूर्ण प्रोसेस आहे, तर ही प्रोसेस आपल्याला कुठून शिकायला मिळते, तर बेसिक निष्काम कर्म. बघा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर हा माझा फोन नंबर आहे, तो पण तुम्ही विचारू शकता. आणि काय कोणाला काही पर्सनल मेंटोरिंग किंवा काही कस्टमाइज मेंटोरिंग पाहिजे असेल तर ते हा नंबर आहे बघा, त्याच्यावर तुम्ही फोन करा. शेवटी बघा, अ वॉरियर विन्स नॉट बाय स्ट्रेंथ, अ वॉरियर विन्स नॉट बाय स्ट्रेंथ अलोन बट बाय फ्लॉलेस स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. म्हणजे त्याची स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन तो कसं करतो त्यावेळेस त्यावरून ठरतं की तो युद्ध जिंकणार आहे का नाही जिंकणार. एंटर द एक्झाम हॉल लाईक अ वॉरियर, विक्ट्री विल फॉलो यू. तुम्ही एक्झाम हॉलमध्ये वॉरियर सारखं एंटर करा, कारण तुमच्याकडे आता चांगली स्ट्रॅटेजी आहे. ऑल द बेस्ट, युअर सक्सेस स्टोरी बिगिन्स नाव. आपण परत मेन्सला भेटूया. आणि एक चांगलं हे आहे बघा की तुम्ही ते हे पण ऐकलं असेल, ॲस्पिरंट नावाचं एक वेब सिरीज आलती कोविडमध्ये, एक फार चांगलं शायरी होती की कौन कहता है कि आसमां में सुराग हो नहीं सकता, कौन कहता है कि आसमां में सुराग हो नहीं सकता, एक पत्थर तो तबीयत से उछलतो यार. म्हणजे काय की आपण जे प्रयत्न करतो ना, कधी कधी त्या प्रयत्नामध्ये काहीतरी फ्लॉज असतात आणि म्हणून आपल्याला ते यश मिळत नसतं. तुम्ही जर ते फ्लॉज दुरुस्त केलात तर ते 100% तुम्हाला प्रिलिम्समध्ये, मेन्समध्ये आणि पुढे जाऊन मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण UPSCच्या प्रवासामध्ये आम्ही सगळे तुमच्यासोबतच आहोत. ठीक आहे, थँक्यू.